कांबळे सरांनी तुम्हाला सूचना दिलेली आहे ना, काहीतरी तुम्हाला रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं आहे प्रोजेक्टचं, बरोबर? हो मॅम. हा, तर ते प्रोजेक्टचं रिव्ह्यू आर्टिकल जे लिहायचं आहे त्यासाठी तुम्ही मला किती पेपर डाउनलोड करून घेतलेले आहेत तेवढं सांगा मला. अफसाना किती घेतले तू पेपर डाउनलोड तुमच्या टायटलच्या रिलेटेड? मॅम 15 झालेत आता. ठीक आहे. त्याचं ब्रीफ रिव्ह्यू चालू आहे का वाचून? रीड करते मॅम, म्हणजे थीम काय घेऊ बघते. बर. अनुपमा, व्हॉट अबाउट युअर येस रिसर्च पेपर मॅम. डाउनलोडिंग रिगार्डिंग टायटल? 12 पेपर्स डाउनलोडेड मॅम. ओके. तुझे गाईड कोण आहे? तनपुरे सर. तनपुरे सर. आता तनपुरे सर नाही आहेत. हो. मग एक काम करायचं, आता तुमचे जे तनपुरे सर किंवा मुंडे सर किंवा प्रसाद माने सर गाईड असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जरासं सावंत मॅडमना कल्पना द्यायची याची आणि त्यांना सांगायचं की मॅडम आमचं प्रोजेक्ट रिलेटेड काम जे आहे ते आता दुसऱ्या शिक्षकांना ते अलॉट करतील. मग जे आता नवीन परमनंट टीचर स्टाफ आलेला आहे आपल्याकडं मे महिन्यामध्ये, तर त्यांच्यावरती ते काय करतील, ते जे जे रिस्पेक्टिव्ह टीचर इथून गेलेले आहेत सोडून त्यांच्या जबाबदाऱ्या ते देतील. तर एक मॅडमना, फक्त सावंत मॅडमना काय करायचं जरा सांगायचं तुम्ही. आज मी बोलते सावंत मॅडमना, पण तुम्हीही बोलात. ओके. मीनू पाटील, किती पेपर डाउनलोड केलेले आहेत तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड प्रोजेक्टच्या? 4 डाउनलोड केल्यात मॅम. एवढे नाहीच लागणार, साधारणतः एक 10-15 तरी पेपर डाउनलोड करावे लागतील. ते ओके डाउनलोड मॅम. करून घ्यायचे. निखिल चव्हाण. ओके मॅम. येस मॅम, मी आणि अफसाना एकत्रच आहे. हा, ठीक आहे. नीलम जगताप. नीलम येस जगताप मॅम. काय? 10 पेपर डाउनलोड केलेत मॅम. बर. कुठल्या कुठल्या जर्नलचे काही सांगता येईल का, एखाद्या जर्नलचं नाव? डाउनलोड केलेत म्हणल्यानंतर सांगता यायला पाहिजे मग. प्रतीक्षा, येस मॅम. किती पेपर डाउनलोड केलेले आहेत? 12. हम्म. 12 पेपर डाउनलोड केले. कोण आहे गाईड? कदम सर. टायटल काय आहे प्रोजेक्टचं? हेट्रोजेनस कॅटलिसिस. कुठला कॅटलिसिस? अजून ते बघायचंय मॅम, नुसतं हेट्रोजन कॅटलिसिस सांगितलं आम्हाला. Fe3O4 वापरलेला आम्ही मागच्या रिएक्शन मध्ये. बागवान. हॅलो. हा मॅम, 4 केलेत आता. 4 पेपरवरती कसं रिव्ह्यू आर्टिकल लिहिणार आहे तुम्ही मग? नाही, अजून करायला लागलो मॅडम. आता आपला प्रोजेक्ट देऊन झाला किती? 1.5 वर्ष होत आले. सेकंड सेमिस्टरला अलॉटमेंट झालेली आहे. फर्स्ट सेमिस्टरला अलॉटमेंट झालेली आहे तशी. 4 पेपर 1.5 वर्षामध्ये 4 पेपर फक्त डाउनलोड केलेत. नाही, आधी डाउनलोड ते रिव्ह्यू साठी करायला लागलो रिव्ह्यू मॅडम. साठी वेगळं काय करायचं असतं? हाय ते पेपर सगळे जास्त फक्त डाउनलोड करायचे आहेत ना. अच्छा, चालेल मग. ते पण असं बघतो काय उद्या. नसतंय की रिव्ह्यू साठी वेगळे पेपर डाउनलोडिंग. लिटरेचर सर्वे करताना आपण सगळे आपल्या सब्जेक्टच्या रिलेटेड सगळ्याचे सगळं मटेरियल कलेक्ट करतो ना. अच्छा, चालेल मॅम. समरवीर पाटील. येस मॅम. प्रोजेक्टचं स्टेटस काय आहे तुमच्या? मॅम, पेपर डाउनलोड करून रफ वर्क मॅडम वॉइस डाऊन करायचं झालं. बर. स्नेहल गुजर. स्नेहल गुजर. कुठं गायब झाली? हम्म. आवाज ऐकू येतो का माझा तुम्ही सगळ्यांना? माझा आवाज येतो तुम्हा सगळ्यांना? हो मॅम, येतो. हो मॅम. कुठे आहे स्नेहल गुजरला? व्हिडिओ काय नुसतं चालू करून ठेवायचं आणि आपली कामं करायची, असं काय चाललंय का काय तुमचं?
श्रुती चौगुले. येस मॅम. हॅलो. हा बोला. हा मॅम 10 पेपर डाउनलोड केले. बर. गाईड कोण आहे तुमचं? PV चव्हाण सर. ठीक आहे. आता एक काम करायचं की जे विद्यार्थी तुम्हाला जे गाईड तनपुरे सर किंवा वंडे सर किंवा प्रसाद माने सर वगैरे हे जे गाईड असतील तुम्हाला अलॉट झालेले, तर त्यांनी काय करायचं, सावंत मॅडमना सांगून गाईड अलॉटमेंट जे आहे ती थोडीशी चेंज करून घ्यायची. जे परमनंट फॅकल्टी आहे ते मॅडम अलॉटमेंट करून देतील. आणि जे टायटल आहे ते आता टायटल वगैरे काही बदलायचं नाही. हाय त्या टायटलवरती काय करायचं, काम कंटिन्यू करायचं. विचारून घ्यायचं किती काम झालं तुमचं. तुम्हाला माहिती आहे ना स्वतःला किती आपलं काम झालंय प्रोजेक्टच्या रिलेटेड. ते कन्सर्न जे तुमचे गाईड असतील त्यांच्याबरोबर डिस्कस करायचं आणि त्या पद्धतीने ते काय म्हणतील, त्यांनी जर तुम्हाला टॉपिक बदलून दिला तर नवीन प्रोजेक्टचं किंवा आहे त्याच्यावरती कंटिन्यू करूया म्हणते तर त्याच्यावरती असं काय करायचं, तुम्हाला त्याचं काम कम्प्लीट करायचं आहे. आता जर तू लॉकडाऊनच आहे आपल्याला, तुम्ही कॉलेजमध्ये येत नाही, तर याचा जरा थोडासा फायदा घ्यायचा आणि एखादं पब्लिकेशन तुमचं व्हावं यासाठी तुम्हाला कांबळे सरांनी काय केलेलं आहे, रिव्ह्यू आर्टिकल लिहायला सांगितलेलं आहे. रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं म्हणजे याच्यासाठी प्रॅक्टिकल वर्कची काही गरज नसते. रिव्ह्यू आर्टिकल जेव्हा आपण जर्नलसाठी लिहितो तेव्हा त्याच्यासाठी प्रॅक्टिकल वर्कची कुठलीही गरज नसते. तर त्यासाठी काय करायचं असतं तुम्हाला, तर आतापर्यंत आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड जे काम झालेलं आहे ते कुणी कसं केलेलं आहे आणि त्याचं कन्क्लुजन काय आहे एवढंच फक्त आपल्या शब्दात मांडायचं असतं. आता तुम्ही त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की वेगवेगळे जे पेपर्स आहेत तुमच्या रिलेटेड सब्जेक्टचे ते साधारणतः 20-25 डाउनलोड काय करायचे, पेपर त्याचे डाउनलोड करायचे. आणि ते पेपर डाउनलोड केल्यानंतर तो पेपर जो आहे त्याचा जो अबस्ट्रॅक्ट आहे तो अबस्ट्रॅक्ट व्यवस्थित केअरफुली वाचायचा. आणि त्या अबस्ट्रॅक्ट मध्ये बऱ्यापैकी काय लिहिलेलं असतं की हे काम कसं केलेलं आहे आणि त्यांचं कन्क्लुजन काय आहे, कशाच्या रिलेटेड त्यांनी काम केलेलं आहे ते लिहिलेलं असतं. तर तो जो अबस्ट्रॅक्ट आहे त्या अबस्ट्रॅक्ट मधून तुम्ही काय करायचं, एका पॅराग्राफ मध्ये तुमच्या भाषेमध्ये काय करायचं, त्यांनी केलेलं काम काय आहे ते काय करायचं लिहून काढायचं. असे 20 पॅराग्राफ तुमचे तयार होतील. प्रत्येक आता 20 पेपर तुम्ही फॉर एक्झाम्पल डाउनलोड केले तर प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे आणि त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे एवढं काय करायचं, ते काय काम केलंय त्यांनी आणि ते कसं काम केलेलं आहे आणि काय रिझल्ट मिळाला, हे एवढ्या 3 गोष्टी काय करायच्या एका पॅराग्राफ मध्ये आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहून काढायच्या. जमेल का सगळ्यांना आता हे? हो मॅम. हे काय करायचं, तुम्ही प्रत्येकाने आपल्या तुमचे 10 पेपर डाउनलोड असतील तर 10 पेपरचे 10 पॅराग्राफ तुम्ही काय कराल त्याचे लिहून काढाल. आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये कॉपी पेस्ट कट असलं काही करायचं नाही. कट कॉपी पेस्ट अवॉइड करायचं. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, काय काम केलं, कसं केलं, मेथोडॉलॉजी काय आहे आणि त्यांना काय मिळालं, कन्क्लुजन त्यांचं काय आहे, हे काय करायचं एका पॅराग्राफ मध्ये फक्त काय करायचं, ब्रीफ प्रत्येक पेपरचं लिहून काढायचं. जमेल सगळ्यांना काढता? ह्याच्यामध्ये काय शंका आहे का तुम्हाला आता? हो. आणि हे लिहून काढत असताना काय करायचं, तर तो पॅराग्राफच्या खाली ते कुठल्या पेपर मधला तुम्ही हे लिहून काढलेलं आहे स्वतःच्या भाषेमध्ये समरी, ते काय करायचं, त्या पेपरचं तिथं काय करायचं पूर्णपणे नाव लिहायचं. म्हणजे त्याचा ऑथर्स कुठलं व्हॉल्यूम आहे, कुठल्या पेजवरती आहे तो पेपर, काय दिलेलं असतं ना दुसरे रेफरन्स सगळा पूर्ण जर्नलचं नाव दिलेलं असतं, व्हॉल्यूम दिलेलं असतं, पेज नंबर दिलेला असतं, ऑथर दिलेले असतात. तर हे सगळं काय करायचं त्या पॅराग्राफच्या खाली तिथं लिहून काढायचं. असे तुम्ही 20 पेपर डाउनलोड केले असतील तर तुमचे किती पॅराग्राफ होतील? 20 पॅराग्राफ होतील. कळालं का? येस मॅम. हा. आणि त्याच्यानंतर परत काय करायचं की हे जे तुम्ही लिहून काढलेलं आहे ते सगळं काय करायचं, एकत्र कंपाईल करायचं आणि त्याचा रिव्ह्यू आर्टिकल काय करायचं, सबमिट करायचा. यासाठी मी तुम्हाला 2 आठवडे मुदत देते आहे. म्हणजे साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येकाने काय करायचं, आता हे जमा करायचं आहे. सूचना समजली सगळ्यांना? येस मॅम. आणि काही शंका असेल तर तुमच्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह गाईडला काय करायचं, विचारायचं. त्यांना जरा विचारायचं की बाबा कुठले कुठले पेपर डाउनलोड केलेले आहेत, अजून किती करावे लागतील. कन्सर्न गाईडला विचारून काय करायचं, अजून पेपर डाउनलोड करायचे आणि त्याच्यावरनं काय करायचा, थोडंसं रिव्ह्यू आर्टिकल समरी टाईप लिहिण्याचा काय करायचा तुम्ही प्रयत्न करायचा. कारण आता तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत बहुधा कॉलेज नसावं, कारण शासनाचे तर वेगवेगळे निर्णय येत आहेत. त्याच्यामुळं अजून कॉलेज कधी चालू होणार हे काय द्विधा मनस्थिती आहे प्रत्येकाची. अजून क्लिअर कट गाईडलाईन्स काय गव्हर्नमेंट कडून नाही आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून. त्याच्यामुळं काय करायचं की प्रॅक्टिकलच्या प्रोजेक्टचं काम करायला आपल्याला जरी कमी वेळ मिळाला
तर हे आपलं जे रिव्ह्यू आर्टिकल जे आहे ते तुम्ही कुठल्याही पण जर्नलला पाठवू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथं काय होईल, तुमचं एक पब्लिकेशन तुम्हाला स्वतःच मिळेल. तर यासाठी काय करायचं, प्रत्येकाने व्यवस्थित काय करायचं, रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं. जर काही अडचण आली तर प्रत्येक रिस्पेक्टिव्ह तुमच्या गाईडला काय करा, तुम्ही कन्सर्न करा, विचारा आणि त्या पद्धतीने काय करा, 2 आठवड्यामध्ये रिव्ह्यू आर्टिकल थोडंसं लिहायचं तरी सुरुवात करा. तर असं काही होणार नाही, ते लगेच 2-3 आठवडे लागतील त्याला लिहायला, परंतु तो पेपर वाचायचा. त्या पेपरमध्ये वाचल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय काम ते एका 1 पॅराग्राफ मध्ये आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये काय करायचं, लिहायचं आहे. कुठेही कट कॉपी पेस्ट अजिबात करायचं नाही, बिलकुल. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला जे काय समजलं असेल ते काय करायचं, लिहून काढायचं. समजली ही सूचना? येस मॅम. हो मॅम. चालेल. तर आता आपण काय करूया, आपण जे मागच्या लेक्चरला सुरुवात केली होती बघायला, तर तिचं कार्ल फिशर टायट्रेशन मेथड, तर ती आपण काय करूया, टू डिटरमाइन दॅट इज द मॉइश्चर कंटेंट इन द वॉटर सॅम्पल. वॉटर सॅम्पल मधलं मॉइश्चर किती आहे, कुठल्याही सॅम्पल मधलं फार्मास्युटिकल टॅब्लेट्स असेल किंवा कुठल्याही सॅम्पल मधला मॉइश्चर कंटेंट किती आहे, त्यातला वॉटर कंटेंट किती आहे, हा डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करतो, कार्ल फिशर टायट्रेशन मेथड इज युजफुल. In analytical chemistry, that is the most important tool to determine that is the moisture present in the sample. तर आपण हे आता काय करूयात, बघायला सुरुवात करूयात. कार्ल फिशर titration method. Titration method in analytical chemistry that uses colorimetric and volumetric titration to determine the trace amount of the water in the given sample. There are that is the 2 types of the Karl Fischer titration. First one that is the colorimetric titration method and second one that is the volumetric titration method. By both this way we have to determine that is the water present in the given pharmaceutical substances or any sample, whatever the amount of present in that sample. 2 पद्धतीने आपल्याला कार्ल फिशर टायट्रेशन करता येतं. आपण हे थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलाच आहे. तर कुठल्या 2 मेथड्स आहेत त्या, फर्स्ट वन दॅट इज द कुलोमेट्रिक टायट्रेशन अँड सेकंड वन दॅट इज द व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. अँड दिस मेथड वॉज फर्स्ट इन्व्हेंटेड बाय German scientist that is the Carl Fischer in 1935. That's why the name given, that is the Carl Fischer titration method. What is the principle of this Carl Fischer titration method? The Carl Fischer titration is based on the iodine, means that is the iodine reaction. The water react with iodine and the end point of the titration is reached when all water is consumed. Means that is whatever the amount of the iodine is consumed during the reaction, at that volume is calculated by that is in this volumetric titration method. And for this process we have to use some organic reagents. Which reagents are required for this titration? The first one that is organic base. And organic base it may be that is a pyridine. Then next that is the sulfur dioxide and iodine. And next the reagent usually that is the 100% pure, that is a methanol. So these are the reagents required for the Carl Fischer titration method. In the previous years, whenever there are that is just this method is introduced, at that time in early years the organic base usually it is a pyridine. But you are familiar that is the pyridine is not, that is it is harmful to the health. If the continuous inhalation of the pyridine, it may create that is, it may cause that is a cancer. That's why the pyridine is banned in the Carl Fischer titration method, and instead of pyridine there are that is some imidazole bases which are used in the Carl Fischer titration method. म्हणजे पूर्वीच्या काळ, म्हणजे जेव्हा ही मेथड जस्ट इंट्रोड्यूस झाली तेव्हा नवीन सुरुवातीच्या काळी इथं आपण काय वापरायचो, ऑर्गॅनिक बेस हा पिरिडिन वापरायचो. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिरिडिन मध्ये काय असतं की कॅन्सर, कंटिन्युअस आपण पिरिडिनच्या क्वांटिटी मध्ये येत राहिलो तर काय होतं, कॅन्सर होण्याची काय असते शक्यता असते. त्यामुळे काय केलं, पिरिडिनवरती बॅन आणला ह्या टायट्रेशन मेथडला, आणि त्याच्याऐवजी काय केलं की ऑर्गॅनिक बेस म्हणजे इमिडाझोल सारखं ऑर्गॅनिक बेस काय केलं आपण आता सध्याला वापरतो ह्या कार्ल फिशर टायट्रेशन मेथड मध्ये. त्यानंतर सेकंड रिएजंट आहे तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर आयोडीन आणि अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये पण जनरली काय वापरतात, दॅट इज इथेनॉल वापरतात. पूर्वीच्या काळी मिथेनॉल वापरायचे, परंतु मिथेनॉलपेक्षा इथेनॉलमध्ये चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यामुळं मिथेनॉल, आयोडीन, सल्फर डायऑक्साईड आणि ऑर्गॅनिक बेस म्हणजे इमिडाझोल ऑर्गॅनिक बेस हे रिएजंट्स कार्ल फिशर टायट्रेशन मेथडसाठी काय करतात, यूज करतात. आणि ड्युरिंग द टायट्रेशन iodine is added to the sample and the amount of the iodine is used to consume all water container in the sample is measured.
म्हणजे जे आपण आयोडीन त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ते काय केलं जातं, ते अमाऊंट आपल्याला माहित असते. नोन अमाऊंट ऑफ द आयोडीन इज ऍडेड टू द सॅम्पल अँड त्या आपण जे आता फॉर एक्झाम्पल 25 ml जर सोल्युशन मध्ये ऍड केला आयोडीन, तर त्यातला ऍक्च्युअली टायट्रेशनसाठी किती लागलं, फॉर एक्झाम्पल 20 ml लागला असेल, तर तो हा डिफरन्स V1 - V2 आपण नेहमी टायट्रेशनला कॅल्क्युलेट पण करतो. किती येतो तो, आता फॉर एक्झाम्पल आपण नोन व्हॉल्यूम घेतलं तर 25 ml, त्यातलं कंझ्युम किती झालं, 20 ml झालं. तर 5 ml टायट्रेशन काय झालं, 5 ml आयोडीन काय झालं, अनरिएक्टेड राहिलं. तर हे अनरिएक्टेड व्हॉल्यूम आहे, त्याच्या व्हॉल्यूमवरून आपण काय करतो की वॉटरमध्ये किती सॅम्पल आहे हे काय करू शकतो, इझिली डिटरमाइन करू शकतो. आता हे कार्ल फिशर टायट्रेशन apparatus आहे, हे आपण मागच्या लेक्चर डिस्कस केलेच आहे. याच्यामध्ये काय असतं की हा कार्ल फिशर रिएजंटची बॉटल आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे रिएजंट काय केलं असं ऍड केलेले असतात. इथं एक स्विचिंग वॉल्व आहे, हा जो आहे तो हा टायट्रेशनचा काय आहे, नोझल आहे. ह्याच्यामध्ये कार्ल फिशर रिएजंट आपण घेतो. कार्ल फिशर रिएजंट कुठले कुठले घेणार आहे ह्याच्यामध्ये आपण, ह्या रिएजंटमध्ये तर पहिलं घेतलेलं असतं ते म्हणजे काय घेतलं असतं आपण, सल्फर डायऑक्साईड. त्यानंतर नेक्स्ट असलेलं असतं अल्कोहोल. हे रिएजंट ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं घेतलेले असतात. इथं काय आहे, पिस्टनची एक काय ब्युरेट आहे, त्या ब्युरेट वरून आपण काय करतो, नोन अमाऊंट काय करून घेतो त्यातून आयोडीनची, आपल्याला म्हणजे जो रिएजंट पाहिजे आहे तो रिएजंट आपण नोन व्हॉल्यूम यातनं काय करू शकतो, इझिली काढून घेऊ शकतो. त्यानंतर इथं बघा हा जो आहे तो काय एनोड आहे, कारण टायट्रीमेट्रिक मेथडनी पण आपल्याला काय करता येतं, टायट्रेशन करता येतं, म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक मेथडनी आणि कुलोमेट्रिक मेथडनी पण. त्याच्यामुळे इथं हे जे आहे ते इलेक्ट्रिकल सर्किट आहे. हा इथं एनोड आहे, त्याच्यानंतर इथं ही इनर ब्युरेट बसवलेली आहे, हा इथं कॅथोड आहे आणि हा एनोड आहे. तर अशा पद्धतीने काय आहे, हे कार्ल फिशरचं apparatus काय केलेलं असतं, माउंट केलेलं असतं. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कार्ल फिशर मेथडची पहिली मेथड आहे ती म्हणजे कुलोमेट्रिक टायट्रेशन. आता कुलोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुलोमेट्रिक टायट्रेशन इज नथिंग बट दॅट इज द डिटर्मिनेशन ऑफ द मास ऑफ द सबस्टन्सेस बाय मेजरिंग दॅट इज द इलेक्ट्रिसिटी कंझ्युम्ड बाय दॅट इज इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इथं काय होतं, कुलोमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपण काय करतो, त्या सबस्टन्सचं मास डिटरमाइन करतो, परंतु हे डिटरमाइन करताना मास आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी मेजर करतो. आता कशाची इलेक्ट्रिसिटी मेजर करायची आहे, इट इज दॅट इज द मेजर ऑफ द इलेक्ट्रिसिटी कंझ्युम्ड बाय दॅट इज द रिक्वायर्ड फॉर दॅट इज इलेक्ट्रोलाइट. ते मटेरियल इलेक्ट्रोलाइज होण्यासाठी जे इलेक्ट्रिसिटी काय होते, कंझ्युम होते किंवा जी लागते ती डिटरमाइन केल्यानंतर त्या अमाऊंट वरून आपण जेव्हा काय करतो की वॉटर सॅम्पल किती प्रेझेंट आहे हे डिटरमाइन करतो, तेव्हा त्या मेथडला काय म्हणतात, कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड. आणि सेकंड आहे ती म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन. हे तुम्हाला फॅमिलियर आहात तुम्ही व्हॉल्यूमेट्रिक मेथडची, कारण व्हॉल्यूमेट्रिक मेथडमध्ये आपण काय करतो, व्हॉल्यूम डिटरमाइन करतो, म्हणजे नोन व्हॉल्यूम आपण त्याच्यामध्ये ऍड करतो आणि त्यातलं किती व्हॉल्यूम आपल्याला लागलं ह्या डिफरन्स वरून आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ह्यालाच काय म्हणतात, दॅट इज व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम असेल तर आपण काय म्हणणार, त्याला व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन म्हणणार. आणि कुलोमेट्रिक टायट्रेशन व्हेन वी डिटरमाइन द इलेक्ट्रिसिटी ऍट दॅट टाइम दिस इज टायट्रेशन इज कॉल्ड दॅट इज अ कुलोमेट्रिक टायट्रेशन. आता व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन मेथड मध्ये काय आहे, इन व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन ए सोल्युशन विथ अन एक्झॅक्टली नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयोडीन इज ऍडेड टू द सॅम्पल बाय मीन्स ऑफ अन इलेक्ट्रिक ब्युरेट. इलेक्ट्रिक ब्युरेटनं नोन सॅम्पल काय केलं जातं, त्या फार्मास्युटिकल टॅबलेटच्या ते आपल्याला ज्याचे मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करायचं आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. अँड देन द अमाऊंट ऑफ द आयोडीन ऍडेड टू द सॅम्पल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द व्हॉल्यूम ऑफ आयोडीन सोल्युशन युज्ड. आणि त्याच्यानंतर परत काय केलं जातं की किती व्हॉल्यूम आपल्याला कंझ्युम झालं किंवा किती लागलं ऍक्च्युअल व्हॉल्यूम, त्याच्यावरनं काय केलं असतं, मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन केला जातं. त्यानंतर कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड मध्ये काय, इन द कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड द आयोडीन इज इलेक्ट्रिकली जनरेटेड अँड द अमाऊंट ऑफ द आयोडीन ऍडेड टू द सॅम्पल इज डिटरमाइन्ड बाय मेजरिंग द करंट नीडेड फॉर द इलेक्ट्रोकेमिकल जनरेशन ऑफ द आयोडीन. when reacting with water the brown iodine is reduced to that is the colorless iodine. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला आयोडीनचा कलर कसा असतो, ब्राऊन कलरचा असतो. आणि जेव्हा आपण हे इलेक्ट्रिकली काय होतं की आयोडीन तिथं काय केलं जातं, जनरेट केलं जातं. आणि जर मॉइश्चर कंटेंट फॉर एक्झाम्पल थोडासा जास्त असेल तर त्याच्यामध्ये नोन व्हॉल्यूम परत काय केलं जातं, आयोडीनचं ऍड केलं जातं. आणि हे जो इलेक्ट्रिकली आयोडीन किती जनरेट झालेला आहे त्याचं कन्वर्जन जेव्हा रिड्यूस होईल तेव्हा त्याचा काय होईल, येलो कलर पासून त्याचा कलर काय होईल, चेंज होईल आणि तो व्हाईट होईल. तर हा जो रिड्यूस झालेला कलर आहे त्याला किती व्हॉल्यूम ऍक्च्युअली रिक्वायर्ड लागलं, म्हणजे किती आयोडीन जनरेट झाला ह्याच्यावरनं परत कुलोमेट्रिक काय केलं जातं की मॉइश्चर कंटेंट काय केलं जातं, डिटरमाइन केला जातो. आता त्याच्यानंतर तिसरी मेथड पण इथं कार्ल फिशर टायट्रेशन मध्ये वापरतात, ती म्हणजे हायब्रिड कार्ल फिशर टायट्रेशन मेथड. आता हायब्रिड कार्ल फिशर टायट्रेशन मेथड म्हणजे काय, त्याच्यामध्ये 50% कुलोमेट्रिक टायट्रेशन असतं आणि 50% व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन असतं. तर ह्याला काय म्हणलं, दॅट इज हायब्रिड कार्ल फिशर टायट्रेशन मेथड. It is basically combination of the both colorimetric and the volumetric method. The iodine is electronically generated and if the moisture content of the sample exceeds certain level, a solution with an exactly known concentration of the iodine is added at the same time. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की हायब्रिड टायट्रेशन मध्ये काय केलं जातं,
तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द टू टायट्रेशन मेथड्स, मीन्स कोलोमेट्रिक टायट्रेशन मेथड and volumetric titration method. In colorimetric titration method, iodine is electronically generated, while in volumetric titration method, iodine is added externally. That is, a known volume of iodine is added externally. And in hybrid titration, this is as a combination of both the methods. In this method, then some amount of the iodine is electronically generated, and if the moisture content of the sample is greater, then known volume of the iodine is added externally. See, that is a combination method, that is a hybrid Karl-Fischer titration. म्हणजे हायब्रिड कार्ल-फिशर टायट्रेशन मेथड मध्ये ह्या दोन्ही मेथडचं काय कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपल्या दोन मेथड कुठल्या आहेत कार्ल-फिशर टायट्रेशनच्या, एक आहे ती म्हणजे कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड आणि दुसरी आहे ती म्हणजे व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मेथड. कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड मध्ये काय होतं की आयोडीन जो आहे तो इलेक्ट्रिकली काय होतं तिथे जनरेट होतो, म्हणजे तयार होतो. आणि व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मध्ये काय करतो की आपण आयोडीन नोन व्हॉल्यूम ऑफ द आयोडीन त्या सॅम्पल मध्ये काय करतो ऍड करतो. तर आता हे दोन्ही मेथडचं कॉम्बिनेशन म्हणजे काय हायब्रिड टायट्रेशन मेथड आहे. त्याच्यामध्ये काय होतं की सम पार्ट जो आहे आयोडीनचा तो इलेक्ट्रिकली काय होतो जनरेट होतो, परंतु तेवढा जर सफिशियंट नसेल, त्याच्यापेक्षा जर जास्त मॉइश्चर कंटेंट त्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असेल तर नॉन व्हॉल्यूम काय केला जातो, परत आयोडीनचा त्याच्यामध्ये काय केला जातो, ऍड केला जातो. तर ही जी मेथड आहे ह्याला काय म्हणतात हायब्रिड कार्ल-फिशर टायट्रेशन मेथड. आता आपल्याला हे जी काय बघायची रिएक्शन बघायची आहे. आता काय होतं रिएक्शन मध्ये, आपण आता कार्ल-फिशर रिएजंट बघितलेलेच आहेत. कुठले कुठले रिएजंट आपण यूज करतो सांगा. आताच मी सांगितलं कुठले रिएजंट वापरतात कार्ल-फिशर टायट्रेशन मेथड मध्ये. इथेनॉल, येस करेक्ट. सल्फर डायऑक्साइड, इमिडाझोल. येस, ऑर्गॅनिक बेस Aniodine. वापरतात, इमिडाझोल वापरतात. त्यानंतर नेक्स्ट रिएजंट कुठला वापरतात, सल्फर डायऑक्साइड, येस सल्फर डायऑक्साइड. आणि नेक्स्ट वन आयोडीन आणि इथेनॉल. iodine and ethanol. These are that is the reagent generally used in the Karl-Fischer reaction. Sulfur dioxide, iodine, methanol and organic base that is the imidazole. आता इतर रिएक्शन कशी होते बघा. This sulfur dioxide reacts with methanol in presence of organic base to form that is the sulfide. Sulfoxide काय इथे तयार होतं. This sulfoxide plus that is the base and liberated of the iodine, and this liberated iodine again is that is the converted into that is the sulfate. म्हणजे इथं फायनली काय होतं की आयोडीन लिबरेट होतो आणि मिथाइल सल्फेटचं काय होतं तयार होतं. आता इथं जेवढी तुमचं काय असेल वॉटर कंटेंट असेल, इथं बघा जेवढा तुमचा वॉटर कंटेंट असेल तेवढाच वॉटर कंटेंट सॉरी जेवढा तुमचा वॉटर कंटेंट असेल तेवढं काय होणार आहे, आयोडीन काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. इथे दिसतंय का तुम्हाला बघा, सल्फर डायऑक्साइड रिॲक्ट्स विथ मिथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक बेस लाईक इमिडाझोल टू फॉर्म दॅट इज द वॉटर प्लस आयोडीन प्लस सल्फॉक्साइड. वॉट एव्हर जेवढी अमाऊंट तुमची काय होणार आहे, इथं काय असणार आहे तुमची, इथं काय होईल वॉटर बरोबर इथे सल्फॉक्साइड काय होईल तयार होईल. दिस सल्फॉक्साइड अगेन ट्रीटेड विथ दॅट इज द वॉटर. इथं वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय होईल, जेवढं तुमचं इथं वॉटर असेल तेवढाच इथं आयोडीन काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. हा आयोडीन जो लिबरेट होईल तो आपण किती अमाऊंट लिबरेट झाला याच्यावरून आपण काय करू शकतो की मॉइश्चर कंटेंट किती प्रेझेंट आहे हे काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. सो दिस इज दॅट इज द कार्ल-फिशर टायट्रेशन रिएक्शन. Sulfur dioxide reacts with the methanol in presence of organic base to form that is the methoxide. This methoxide reacts with that is again base and water molecule, and externally we have to add that is iodine. Iodine combines with that is the water and that is the methyl sulfoxide to form that is the methyl sulfate plus that is the iodine. This amount of the iodine is liberated we have to calculate. Which actually amount किती लिबरेट झाली आयोडीनची हे कशावर डिपेंड असणार आहे, त्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे सॅम्पल मध्ये त्याच्यामध्ये डिपेंड असणार आहे. तर ह्या मॉइश्चर कंटेंट म्हणजे किती आयोडीन तुमचा काय झाला लिबरेट झाला ह्याच्यावरनं किती त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे हे आपण काय करू शकतो, व्हॉल्युमेट्रिकली किंवा कलोमेट्रिकली काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. सो दिस इज दॅट इज द कार्ल-फिशर टायट्रेशन रिएक्शन. समजली का रिएक्शन? बघा रिएक्शन समजली का? माझा आवाज येतोय का तुम्हाला प्रत्येकाला? समजली का रिएक्शन? हे बघा इथं काय आपण आपले रिएजंट कुठले कुठले वापरले, आपण इमिडाझोल बेस वापरतो. रादर दॅन pyridine, imidazole is the best one organic base generally used in the Karl-Fischer titration.
सेकंड वन मिथेनॉल. इन्स्टेड ऑफ मिथेनॉल वी हॅव टू यूज दॅट इज इथेनॉल. मिथेनॉल पण वापरतात, पण बऱ्याच वेळा काय होतं की त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट येत नाही, त्यामुळे इथेनॉल वापरतात. इथेनॉल असेल, त्याच्यानंतर काय असेल, आता मिथेनॉल वापरलं तर मिथाइल सल्फेट तयार होईल, इथेनॉल वापरलं तर काय होईल, इथाइल सल्फेट इथं काय होईल, तयार होईल. म्हणजे आपण कुठलं अल्कोहोल वापरलंय त्याच्यावरती इथं काय असेल, हा प्रोडक्ट डिपेंड असेल. मग सल्फर डायऑक्साइड, मिथेनॉल और द इथेनॉल अँड ऑर्गॅनिक बेस लाईक इमॅड्रोझोल when it is treated with that is the water and external that is we have to add that is some known amount of the iodine at that time. Due to this that is the chemical reaction occur, there is a formation of that is the methyl sulfate, and that is a known amount of the unreacted iodine remains or it is liberated. How much amount of the iodine is liberated, from that we have to calculate that is the how much water that is present in the given sample. म्हणजे जेवढी आयोडीनची अमाऊंट तुमची काय झालेली लिबरेट झालेली आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे की किती मॉइश्चर त्या सॅम्पल मध्ये प्रेझेंट आहे. आता आपल्याला बघायचं आहे, पहिली मेथड आपण बघूया, दॅट इज द कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड. आता कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड मध्ये कशी मेथड आहे ही आपण काय करणार आहे, त्याचं एक मेथडॉलॉजी बघणार आहे त्या टायट्रेशन मेथडची. इन कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड दॅट इज द टायट्रेशन सेल कंटेन्स अन एनोड सोल्युशन प्लस दॅट इज अनालाइट. म्हणजे इथं जे आपण कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड जे वापरणार आहे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं तर एनोड इलेक्ट्रोड आहे तो इलेक्ट्रोलाइट मध्ये अनालाइट मध्ये डीप केलेला असतो. द एनोड सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अल्कोहोल, बेस, सल्फर डायऑक्साइड आणि आयोडीन. म्हणजे हे जे एनोड सोल्युशन आहे, म्हणजे आपण जे वापरणार आहे इलेक्ट्रोलाइट, तर इलेक्ट्रोलाइट कशाचं बनलेलं असतं, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, ऑर्गॅनिक बेस असतो, सल्फर डायऑक्साइड असतं आणि आयोडीन असतो. सो दीज आर दी रिएजंट्स ऑर्गॅनिक कार्ल फिशर रिएजंट्स जनरली यूज ॲज दॅट इज द एनालाइट म्हणून ह्याचा काय होतो यूज होतो याचा. त्यानंतर टिपिकल अल्कोहोल दॅट मे बी युज्ड इज इथेनॉल और इट इज अ डायथिलीन ग्लायकॉल, मोनोइथिल इथर और द कॉमन बेस इज इमिडाझोल. म्हणजे इथेनॉल वापरतात, आपला इथेनॉलला रिप्लेसमेंट कशाने केलेली आहे, इथे इथेनॉल वापरतात किंवा डायथिलीन ग्लायकॉल पण वापरतात, किंवा इथं काय वापरतात रादर दॅन दॅट इज इथर पण वापरतात. म्हणजे ह्यातला कुठला तरी एक असो तुमचा सॉल्व्हंट असतो, आयदर अल्कोहोल असेल किंवा आयदर डायथिलीन ग्लायकॉल असेल किंवा इथर असेल, ह्यापैकी एक तुम्ही काय करता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरता, त्यानंतर ऑर्गॅनिक बेस वापरता, त्यानंतर सल्फर डायऑक्साइड आणि आयोडीन. हे सगळे रिएजंट्स काय वापरतो आपण कुलोमेट्रिक टायट्रेशन मध्ये पण वापरतो आणि व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन मध्ये पण वापरतो. द टायट्रेशन सेल इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ द स्मॉलर कंपार्टमेंट विथ द कॅथोड immersed in the anode solution of the main compartment. The two compartments are separated by that is ion permeable membrane. म्हणजे हे जे दोन मेम्ब्रेन्स कॅथोड आणि एनोड हे जे दोन मेम्ब्रेन्स आहेत आपले ते काय केलं असतं, एक आयन परमेबल मेम्ब्रेन काय केलं सेपरेट केलं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये पार्टिशन तर असतं, पण ते पार्टिशन असं असतं की त्याच्यामधनं आयन्स इझिली काय होतील फ्लो होतील. म्हणजे आयन परमेबल मेम्ब्रेन काय असतं तिथं फिट केलेलं असतं एनोड आणि कॅथोडच्या मध्ये. आता याच्यामध्ये कॅथोड म्हणून वापरलेला असतो तो इलेक्ट्रोड असतो, प्लॅटिनम इलेक्ट्रोड. कॅथोड जो आहे तो काय केलेला असतो, दॅट इज तुमचा इलेक्ट्रोलाइट जो असेल तो इलेक्ट्रोलाइट असणार आणि एनोड मध्ये तुमचा काय असणार आहे प्लॅटिनम इलेक्ट्रोड असणार आहे. तर द टायट्रेशन द प्लॅटिनम एनोड जनरेट दॅट इज आयोडीन व्हेन द करंट इज प्रोव्हाइडेड थ्रू दॅट इज इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे आपण इलेक्ट्रिक सर्किट वरनं जेव्हा काय करतो करंट प्रोव्हाइड करतो तेव्हा तिथं काय होईल प्लॅटिनम इलेक्ट्रोड जो आहे, म्हणजे एनोड हा प्लॅटिनमचा इलेक्ट्रोड आहे, तर त्याच्यावरती काय होईल आयोडीन काय होईल तुमचा म्हणजे जनरेट होईल. The net reaction as shown in the oxidation of the sulfur dioxide by the iodine and one of the iodine is consumed for the each mole of the water. म्हणजे एक वॉटर मोलिक्यूल जर कंझ्युम झाला तर त्याच्यापासून काय होतं की एक मोल काय होतो तुमचा आयोडीनचा तयार होतो, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार 2 moles ऑफ द इलेक्ट्रॉन्स आर कंझ्युम्ड पर मोल ऑफ द वॉटर. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनचे मोल आपल्याला काय लागणार आहे पर वॉटर मोलिक्यूल कन्झम्पशन साठी लागणार आहे. सो दिस इज दॅट इज द मेथडॉलॉजी ऑफ द कुलोमेट्रिक टायट्रेशन. आता कुलोमेट्रिक टायट्रेशन आहे म्हणजे आपल्याला इथं काय करावं असणार आहे, ह्या मेथडमध्ये इलेक्ट्रिकली काय होणार आहे आयोडीन जनरेट होणार आहे. आपण इथं नोन व्हॉल्यूम टाकतो का आयोडीनचं, नाही, तिथं इनबिल्ट तिथं काय होणार आहे इलेक्ट्रिकली काय होणार आहे करंट पास केल्यानंतर आयोडीन काय होईल तिथे जनरेट होईल आणि हा आयोडीन काय करणार आहे परत वॉटर सॅम्पल बरोबर रिॲक्ट होऊन तिथं काय होणार आहे आयोडीन परत काय होणार आहे जेवढी अमाऊंट त्या वॉटरचं रिडक्शन होण्यासाठी रिड्यूस होण्यासाठी वापरणार तेवढी वापरणार आहे आणि उरलेला अनरिएक्टेड आयोडीन तसंच राहणार आहे. तो अनरिएक्टेड आयोडीन किती राहिला ह्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे किती मॉइश्चर आहे ते काय करणार आहे डिटरमाइन करणार आहे. सो दिस इज दॅट इज द कुलोमेट्रिक टायट्रेशन मेथड. तर याच्यामध्ये काय केलेलं असतं तर प्लॅटिनम इलेक्ट्रोड जो आहे तो म्हणजे काय आपला एनोड आहे आणि कॅथोड म्हणजे काय झालं तुमचं हे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे आहेत हे सगळे सोल्युशन म्हणजे तुमचं काय झालं कॅथोड इलेक्ट्रोड झाला. आता ह्याच्यामध्ये काय असतं की एनोड आणि कॅथोड हे दोन्ही सेपरेट कशाने केलेले असतात, एका आयन परमेबल मेम्ब्रेनने काय केले असतात सेपरेट केलेले असतात आणि ह्याच्यामध्ये 1 मोल ऑफ द आयोडीन इज कंझ्युम्ड फॉर दॅट इज अ पर वॉटर मोलिक्यूल. म्हणजे एक आयोडीन वॉटर मोलिक्यूल एक वॉटर मोलिक्यूल जर कंझ्युम झाला तर तिथं एक आयोडीनचा मोलिक्यूल काय होतो तिथे जनरेट होतो. इथं रिएक्शन दिलेली आहे, दिस बेस प्लस आयोडीन
this reacts with that is a sulfur dioxide in presence of water to form that is iodine plus that is a sulfur trioxide, and this sulfur dioxide again reacts with that is alcohol to form that is a sulfate. इथं काय होणार आहे, इथं सल्फेट काय होणार आहे, हे फॉर्म होणार आहे. The end point of the titration is detected by that is a commonly by potentiometric method. आता हा जो एंड पॉइंट आहे तो इलेक्ट्रिकली काय केला जातो, बाय पोटॅन्शियल मेथडनी काय केला जातो, डिटरमाइन केला जातो. A second pair of the platinum electrode are immersed at the anode solution. The detector circuit maintains a constant current between the two detector electrodes during the titration. Prior to the equivalence point, the solution contains that is iodine but little that is the iodine molecule. म्हणजे हे जे सोल्युशन जे आहे त्याच्यामधनं जो आयोडीन लिबरेट झालेला आहे त्यातला काय होईल, सम पार्ट ऑफ द आयोडीन इज कन्झ्युम्ड ड्युरिंग दॅट इज द रिएक्शन विथ द वॉटर अँड रिमेनिंग दिस आयोडीन इज ॲज इन द प्रेझेंट ऑफ द आयन फॉर्म. हा आयन फॉर्म मध्ये तर असतो, मॅक्झिमम आयन फॉर्म मध्ये असतो, आणि लिटल तो काय असतो, मोलिक्युल फॉर्म मध्ये असतो, म्हणजे आयोडीनच्या मोलिक्युल फॉर्म मध्ये असतो. At the equivalence point, excess of the iodine appears and the abrupt voltage drop makes that is end point. म्हणजे इथं काय होतं की एका पर्टिक्युलर पॉइंटला तुमचं काय होतं की एक्सेस ऑफ द आयोडीनचं इव्होल्युशन काय होतं, सुरू होतं. म्हणजे आता मला सांगा की इलेक्ट्रिकली जनरेटेड आयोडीन हा वॉटर बरोबर कंबाईन होणार आहे. हा वॉटर बरोबर कंबाईन होताना त्या सॅम्पलमध्ये जेवढं वॉटर असेल तेवढीच रिॲक्शन होईल. एकदा का ह्यातलं वॉटर संपलं की त्याच्यानंतर काय होणार आहे, एकदम फास्ट काय होईल, आयोडीनची जेवढा तुमचा इलेक्ट्रिकली काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे तेवढा सगळ्याच्या सगळा परत काय होणार आहे, तो आयन्स त्याचे काय होतील, आयोडीनचे आयन्स काय होते, तयार होतील. कारण तिथं आता एकदा का तुमच्या फार्मास्युटिकल सॅम्पल मधलं वॉटर संपून गेलं रिॲक्शन होऊन की तुम्हाला तिथं वॉटरच राहणार नाही. त्याच्यामुळे फास्ट काय होईल, आयोडीनची काय होईल, दॅट इज द इव्हॉल्युशन होईल. मग हा जो पर्टिक्युलर जो पॉईंट असतो तो म्हणजे तुमचा आपला काय असतो, टायट्रेशनचा एंड पॉईंट असतो. म्हणजे ऍब्रप्टली काय होणार आहे, तिथं एक्सेस ऑफ द आयोडीन काय होणार आहे, लिबरेट होणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथं व्होल्टेज काय होईल, ड्रॉप होईल, आणि तो म्हणजे आपला काय असतो, एंड पॉईंट असतो टायट्रेशनचा. And the amount of the charge needed to generate iodine and reach the end point can be used to calculate that is the amount of the water in the original, how much amount of the water is present in the original sample. आणि हा जो आयोडीन लिबरेट झालेला आहे त्याच्यावरनं आपण किती सॅम्पल मध्ये वॉटर आहे हे काय करू शकतो, इझिली डिटरमाइन करू शकतो. सो दिस इज दॅट इज द कुलोरोमेट्रिक टायट्रेशन. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे नेक्स्ट दॅट इज द व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. समजलं का कुलोरोमेट्रिक टायट्रेशन काय असतं ते? कुलोरोमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपण आयोडीन एक्स्ट्रा ऍड करत नाही किंवा कुठलाही आयोडीन आपण म्हणजे बाहेरून ऍड करत नाही. तिथं काय होतं, इलेक्ट्रिकली काय होतं, आयोडीन काय होतं, जनरेट होतो. आणि हा इलेक्ट्रिकली आयोडीन जो जनरेट झालेला आहे तो आपण जे सॅम्पल अनालाइज करायचं आहे, म्हणजे ज्याचा वॉटर कंटेंट काढायचा आहे त्यातल्या त्या वॉटर बरोबर काय होतं की हे आयोडीन काय होतं, रिॲक्ट होतं. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, तिथं काय होणार आहे, आयोडीन काय होणार आहे, आयन्स तिथं काय होतील, लिबरेट होतील. आणि हे जे आयन्स काय होतील, लिबरेट होतील, म्हणजे जेवढं वॉटर तुमचं आहे तेवढं कंझ्युम झाल्यानंतर उरलेला जो आयोडीन आहे तो जर लिबरेट झालेला आहे त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, वॉटर किती आहे तिथं, म्हणजे तिथं किती वॉटर प्रेझेंट आहे त्या सॅम्पलमध्ये हे आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. कुलोरोमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपण इलेक्ट्रिकली काय करतो, तिथं आयोडीन जनरेट करतो. आणि व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मध्ये काय करतो, आपण एक्सटर्नली आयोडीन नॉन व्हॉल्यूम आपण तिथं काय करतो, ऍड करतो. In the volumetric titration, that is a sample coulometric, except that is anode solution above now is used as a titrant solution. म्हणजे इथं फक्त काय बदल आहे, तर एनोड सोल्युशन जे आहे ते टायट्रेट सोल्युशन म्हणून वापरतात. म्हणजे एनोड सोल्युशन म्हणजे काय झालं, याच्यामध्ये काय काय आपल्या एनोड सोल्युशन मध्ये अल्कोहोल आहे, ऑर्गॅनिक बेस आहे, सल्फर डायऑक्साइड आहे आणि आयोडीन आहे, नॉन व्हॉल्यूम ऑफ द आयोडीन. तर हे एनोड सोल्युशन आपण काय होतो, टायट्रेंट म्हणून इथं काय करतात, वापरतात. द टायट्रेंट कन्सिस्ट ऑफ अल्कोहोल, बेस, सल्फर डायऑक्साइड आणि नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयोडीन. आता इथं व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन आहे म्हणजे आपण इथं नॉन व्हॉल्यूम आयोडीनचं घेतो. आता तुम्ही प्रत्येक वेळी लॅबमध्ये टायट्रेशन करताच, तुम्हाला जर एस्टिमेशन करायचं असेल तर तुम्ही बघा काय करता, 2 टायट्रेशन करता, एक बॅक टायट्रेशन करता आणि ब्लँक टायट्रेशन करताय की नाही लॅबमध्ये? येस मॅम. मग ब्लँक टायट्रेशन मध्ये तुम्ही काय घेतलेलं असतं, सॅम्पल घेतलेलं असतं का टायट्रेशनला? नाही. तुम्ही काय घेतले असतात, रिएजंट घेतलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 25 ml रिएजंट घेतला आणि त्याला ऍक्च्युअली किती लागलं ऍसिड किंवा बेस काय टायट्रेंट तो तुम्ही काय डिटरमाइन करता. आणि बॅक टायट्रेशन मध्ये तुम्ही काय घेतलेलं असतं, ते ऍक्च्युअल सॅम्पल घेतलेलं असतं. बॅक टायट्रेशन मध्ये तुम्ही काय घेतलेलं असतं, टायट्रेशनला ऍक्च्युअली काय घेतलेलं असतं, सॅम्पल घेतलेलं असतं. आणि मग ते सॅम्पल घेतल्यानंतर तुम्हाला टायट्रेशनला त्यातलं किती लागलं हे तुम्ही काय करता, बॅक टायट्रेशन मध्ये डिटरमाइन करता. मग याच्यामध्ये ब्लँक टायट्रेशन म्हणजे तुमचं सॅम्पल नसतं तेव्हा तुमचं रिडिंग काय येतं, जास्त येतं. आणि बॅक टायट्रेशन मध्ये रिडिंग तुमचं काय येणार आहे, कमी येणार आहे. आणि तो जो तुमचा डिफरन्स असेल तो तुम्ही काय करता, कॅल्क्युलेशन साठी घेता. सेम इथे तसंच आहे की इथं आपण व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मध्ये काय करतो की
आयोडीनची नॉन व्हॉल्यूम तिथे आपण काय करतो ऍड करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण 25 ml आयोडीन त्याच्यामध्ये ऍड केलं व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशनला, तर ह्या 25 ml व्हॉल्यूम मधलं आपल्याला ऍक्च्युअली वॉटर सॅम्पलसाठी किती लागलं त्यातला आयोडीन, फॉर एक्झाम्पल 15 ml लागला. आता 15 ml आपल्याला जर लागत असेल तर 10 ml काय झाला एक्सेस झाला, तो काय होईल तिथे लिबरेट होईल. तो जो 10 ml एक्सेस लिबरेट झालेला आहे त्याच्यावरनं आपण काय करतो की ऍक्च्युअल वॉटर सॅम्पल किती प्रेझेंट आहे हे काय करू शकतो, एस्टिमेट करतो. दिस इज दॅट इज द व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. आता इथं 1 mole of iodine is consumed for each mole of the water and the titration reaction proceeds as above and the end point may be detected by that is the bipotentiometric method. म्हणजे इथं बायपोटॅन्शिक मेथडनं काय करतो आपण टायट्रेशनचा एंड पॉईंट काय करतो डिटरमाइन करतो. इथं आता आपल्याला माहिती आहे की एक वॉटर मोलिक्यूल कंझ्युम झाला की तिथं एक आयोडीनचा मोलिक्यूल काय होणार आहे, लिबरेट होणार आहे. एक वॉटर मोलिक्यूल कंझ्युम झाला की काय होणार आहे, होतो की तिथं एक वॉटर मोलिक्यूल काय झाला त्या सॅम्पल मध्ये कंझ्युम झालेला आहे. आता एंड पॉइंट डिटेक्शन कसं करायचं, कोलोमेट्रिक टायट्रेशन मध्ये किंवा पोटॅन्शियोमेट्रिक व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मध्ये हा एंड पॉइंट डिटेक्शन कसा करायचा. when the reacting with the water the brown iodine is reduced to the colorless iodine. म्हणजे जेव्हा वॉटर बरोबर रिएक्शन होते ह्या आयोडीनची तेव्हा वॉटर त्या आयोडीनचा कलर कसा असतो, ब्राऊन असतो, तो काय होतो रिड्यूस होतो आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं म्हणजे कलरलेस आयोडीन मध्ये होतं. And at the end point of the titration, when all the water is consumed, the color of the solution turns increasingly from the yellow to brown. आणि जेव्हा त्या सॅम्पल मधलं वॉटरचं पूर्णपणे काय होतं कन्झम्पशन होतं तेव्हा त्या आयोडीनचा कलर काय होतो की पूर्णपणे येलोचा काय होतो ब्राऊन कलर मध्ये चेंज होतो. ऍज देअर इज अ नो शार्प कलर चेंज अँड द coloration difference, non-polar solvents such as DMF or as a polar solvent like methanol, it is not easy to determine the end point of the titration visually. म्हणजे आपल्याला आपण जर व्हिज्युअली आपण कसं लॅबमध्ये टायट्रेशन करतो म्हणजे कलरलेस टू पिंक किंवा पिंक टू कलरलेस हा आपल्याला डोळ्याला दिसतो ना कलर चेंज झालेला, तसं आपल्याला इथं कार्ल फिशर टायट्रेशन मध्ये आपल्याला व्हिज्युअली दिसत नाही एक्झॅक्ट येलो किंवा ब्राऊन कलरची शेड. त्याच्यामुळे आपण काय करतो इथे दोन मेथडनी काय करतात इंडिकेशन मध्ये एंड पॉइंट डिटरमाइन करतो. पहिली आहे ती म्हणजे बाय अँपोमेट्रिक मेथड आणि दुसरी आहे ती म्हणजे बाय व्होल्टामेट्रिक मेथड. ह्या दोन मेथडनी आपण काय करतो तर एंड पॉइंट टायट्रेशनचा डिटरमाइन करतो. देर आर टू वेज इलेक्ट्रोमेट्रिकली डिटेक्ट दॅट इज एंड पॉइंट ऑफ द टायट्रेशन. याच्यामध्ये कुठली आहे बाय अँपिरोमेट्रिक इंडिकेशन असेल किंवा बाय व्होल्टामेट्रिक इंडिकेशन असेल. आता हे बाय अँपिरोमेट्रिक इंडिकेशन म्हणजे काय आणि बाय व्होल्टामेट्रिक इंडिकेशन म्हणजे काय हे आता आपण काय करणार आहे बघणार आहोत. By amperometric indication means that is a constant voltage of approximately 500 millivolt is applied to the wires of the electrode and the resulting current is measured. As long as there is a water in the sample, no free iodine is present in the solution. When the end point of the titration has been reached, the following reactions occur at the wires of the electrode. म्हणजे आता काय होणार आहे इथं आपण काय करतो की 500 मिलीव्होल्टचा काय करतो आपण काय करतो व्होल्टेज त्या इलेक्ट्रिकल वायरला देतो आणि ते व्होल्टेज दिल्यामुळे इथं काय होईल करंट काय होईल तयार होईल आणि हा जो करंट आहे हा करंट जेव्हा तयार होणार आहे तेव्हा वॉटरमध्ये जोपर्यंत सॅम्पल आहे तोपर्यंत तिथं कुठलाही काय नसणार आयोडीन नसणार आहे कारण ते प्रत्येक आयोडीन जो तयार आपण जो काय इलेक्ट्रिकली जनरेट झालेला आहे तो ते वॉटर मॉलिक्यूल काय करणार कंझ्युम करून घेणार. पण एकदा का ते वॉटर संपलं की परत तिथं काय होईल फ्री आयोडीन तिथं काय होईल लिबरेट व्हायला सुरुवात होईल आणि हा जो फ्री आयोडीन लिबरेट तयार झालेला आहे तो वायर वरती काय करणार व्होल्टेज जो रेंज आहे त्याच्यावरून आपण काय करणार डिटरमाइन करणार. म्हणजे इथं कॅथोड वरती रिएक्शन काय होती बघा iodine molecule upset there is a 2 electron to form that is iodine ion and these two anode reaction काय होतील हे जे तयार झालेले आयोडीन आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतील रिलीज होतील आणि आयोडीनचा मोलिक्यूल इथं काय होईल लिबरेट होईल. म्हणजे इथं एक आयोडीनचा मोलिक्यूल काय झाला इथं जर तुमचा लिबरेट झाला तर याचा अर्थ काय झाला की सॅम्पल मधला एक वॉटर मोलिक्यूल तिथं काय झाला कंझ्युम झाला. सॅम्पल मधला एक वॉटर मोलिक्यूल काय झाला कंझ्युम झाला and when the end point has been reached the current thus increases from almost nil to the few that is a millimicron. म्हणजे इथं तेव्हा काय होतो की करंट काय होतो तो फ्यू मायक्रॉन्स मध्ये काय होतो इन्क्रीज होतो आणि दिस इज दॅट इज द एंड पॉइंट बाय दॅट इज द बाय अँपिरोमेट्रिक टायट्रेशन मेथड. आता बाय व्होल्टामेट्रिक इंडिकेशन कसं असतं तर इन द बाय व्होल्टामेट्रिक इंडिकेशन मेथड ए स्मॉल करंट लाईक for example like that is in the between the range of the 1 to 50 microampere is applied between the electrodes and the voltage required to maintain this current is measured. म्हणजे इथं काय होतं बाय व्होल्टामेट्रिक मेथड मध्ये 1 to 50 मायक्रोअँपियरचा काय होतो करंट इथं काय होतो त्या सप्लाय केला जातो आणि जो करंट जो आपण तो मेजर करणार आहे नॉर्मली दॅट इज अल्टरनेटिंग करंट इज युज्ड and it yields that is a higher sensitivity of the electrode than the direct current. म्हणजे इथं एसी करंट वापरला जातो डायरेक्ट करंट वापरत नाही and the voltage required to maintain the current is in the range of the several
100 millivolt as long as the excess of the water is present in the sample. When the end point of the titration is reached, free iodine is available in the solution and the voltage drops to that is 100 millivolts or the less. म्हणजे एकदा का तुमचं त्या वॉटर सॅम्पल मधलं वॉटर कन्झम्पशन संपलं की त्या सोल्युशन मध्ये परत काय होणार, एक्सेस आयोडीन फक्त राहणार आहे. आणि ह्या एक्सेस आयोडीन मुळे काय होतं की अब्रप्टली तिथं व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होतं. आणि अब्रप्टली ज्या पॉइंटला तुमचं व्होल्टेज डिक्रीज होतं तो म्हणजे तुमचा आपला टायट्रेशनचा काय असतो, एंड पॉइंट असतो. अँड नॉर्मली द एंड पॉइंट पोटेन्शियल लेवल must be selected according to the type of the solvent being used or the type of the sample being titrated. म्हणजे इथं स्विच व्होल्टेजचं जे स्विच ऑफ होतो म्हणजे सडनली अब्रप्टली व्होल्टेज जे काय होतं डिक्रीज होतं, ते डिक्रीज व्होल्टेज होणार आहे ते कशावर डिपेंड असतं, तर जनरली आपलं कुठलं सॉल्वंट वापरलेलं आहे त्याच्यावरती काय असतं, डिपेंड असतं. अँड द आयडियल स्विच ऑफ व्होल्टेज डिपेंड्स ऑन दॅट इज द टाइप ऑफ द सॅम्पल अँड द सॉल्वंट युजर. म्हणजे हा जो अब्रप्टली डिक्रीज होणार आहे व्होल्टेज मध्ये तो आपण कुठलं सॉल्वंट वापरतो त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि त्याच्यासाठी आपण कुठलं सॉल्वंट वापरतो तर ह्याच्यासाठी रिझल्ट कशाला येतात, आपल्याला अल्कोहोलसाठी येतात, म्हणजे इथेनॉलसाठी येतात. त्याच्यामुळे जनरली इथेल अल्कोहोल हे जनरली काय होतं सॉल्वंट म्हणून आपण कालफिशर टायट्रेशन मेथड मध्ये काय करतो, यूज करतो. इफ द स्विच ऑफ व्होल्टेज इज टू लो, if the switch of voltage is too low, too much iodine is added before the end point is detected and the water constant yielded are too high. If the switch of voltage is too high, the titration does not start automatically and no free iodine is required for the voltage to be achieved. म्हणजे इथं काय होतं की जर स्विच ऑफ व्होल्टेज एकदम कमी असेल याचा अर्थ काय होतो की ह्याच्यामध्ये जर तुमचं जे वॉटर आहे ते आयोडीननं काय केलेलं, कन्झ्युम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय असणार आहे, दॅट इज द वॉटर कंटेंट यील्डेड आर द टू हाय. आणि जर स्विच ऑफ व्होल्टेज तुमचं एकदम जास्त असेल तर याचा अर्थ काय होतो की ऑटोमॅटिकली फ्री आयोडीन जनरेशन तिथं काय झालेलं आहे, स्टार्टच झालेलं नाहीये. याचा अर्थ काय होतो की व्होल्टेज म्हणजे जो व्होल्टेजचा जो चेंज आहे त्या व्होल्टेजच्या चेंजवरून आपण काय करतो, एंड पॉईंट काय करतो, डिटरमाइन करतो. आता आपण दोन्ही पण मेथड बघितल्या, व्हॉल्युमेट्रिक मेथड पण बघितली कालफिशर टायट्रेशन मध्ये आणि व्हॉल्युमेट्रिक मेथड पण बघितली. म्हणजे या दोन्ही मेथड मधली कुठली मेथड उपयोगी असते तर जनरली ह्या दोन्ही मेथड वापरतात, परंतु मॉइश्चर कंटेंट किती ते किती असेल यासाठी आपण दोन्ही पण मेथड काय करतो, यूज करतो. इन जनरल in the colorimetric method that is suitable for the sample with that is a low water content, म्हणजे 10 मायक्रोग्राम ते 100 मिलीग्राम पर्यंत जर वॉटर कंटेंट त्या सॅम्पल मध्ये प्रेझेंट असेल तर त्यासाठी क्लोरोमेट्रिक मेथड ही काय स्टँडर्ड टायट्रेशन मेथड आहे. आणि याच्यापेक्षा जर जास्त असेल म्हणजे 0.1 मिलीग्राम टू 500 मिलीग्राम पर्यंत जर तुमचं काय असेल, जर वॉटर सॅम्पल मध्ये तुमचं मॉइश्चर कंटेंट असेल तर त्यासाठी आपण काय करतो, दॅट इज अ व्हॉल्युमेट्रिक टायट्रेटिंग मेथड वापरतो. ही रेंज सगळ्यात महत्वाची आहे. मॉइश्चर कंटेंट जर कमी असेल तर आपण तिथं काय होतं, क्लोरोमेट्रिक काय होतं टायट्रेशन मेथड वापरतात. आणि जर मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर तिथं काय वापरतात, व्हॉल्युमेट्रिक मेथड काय होतात तिथं वापरली जाते. आता हे जे स्विच ऑफ असतात म्हणजे व्हॉल्युमेट्रिक वापरायचं का कलरिमेट्रिक वापरायचं, हे दोन्ही कसं केलेलं असतं, तिथं ऑटो सिस्टीम असते. ती ऑटो सिस्टीम मध्ये असते म्हणजे एकदा का सॅम्पल तुम्ही अपलोड केलं, त्या सॅम्पल तुमच्या त्या रिएजंटच्या बॉटलमध्ये ऍड केलं की जेव्हा तुमची ऍक्च्युअल प्रोसेस चालू होते म्हणजे करंट जेव्हा तयार व्हायला सुरुवात होते, जर सॅम्पल मेथड म्हणजे तुमची सॅम्पल मधला वॉटर कंटेंट जर जास्त असेल तर आपोआपच तिथं काय होतं की क्लोरोमेट्रिक टायट्रेशन स्टॉप होतं आणि व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन तिथे चालू होतं. म्हणजे जनरली हायब्रिड टेक्निक जे असतात ते इथं वापरतात. म्हणजे वॉटरमध्ये सॅम्पल जर जास्त असेल तर काय होईल, आपोआपच क्लोरोमेट्रिक टायट्रेशन मेथड तिथं बंद होईल आणि व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मधलं नोन अमाऊंट ऑफ आयोडीनची त्याच्यामध्ये काय केली जाईल, ऍड केली जाईल. म्हणजे हे हायब्रिड टेक्निक तिथं नेहमी काय करतात, वापरतात. आणि जर वॉटर सॅम्पल कंटेंट मध्ये तुमच्या सॅम्पल मध्ये जर कमी असेल वॉटर कंटेंट तर काय होणार आहे, व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशनची सिस्टीम बंद असणार आहे, फक्त क्लोरोमेट्रिक टायट्रेशन काय करणार आहे, आपलं वॉटर कंटेंट डिटरमाइन केलं जाणार आहे. आता सॅम्पल साईज पण महत्वाची असते, म्हणजे किती सॅम्पल साईज किती पाहिजे आहे किंवा काय हे यावरती पण काय बऱ्याच वेळा टायट्रेशन डिपेंड असतं. आता क्लोरोमेट्रिक टायट्रेशन असेल फॉर द वॉटर कंटेंट दॅट इज अ लो वॉटर कंटेंट 0.001 to 0.1% एवढे जर वॉटर पर्सेंट असेल तर आपल्याला काय करता येतं, क्लोरोमेट्रिक टायट्रेशन मेथडनं हा वॉटर कंटेंट डिटरमाइन करता येतो. आणि 0.01 पेक्षा जर तुमचा कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जर कमी पॉईंट असेल 0.1 ते 0.01 याच्यासाठी आपण काय करतो, व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मेथड काय करतो, यूज करतो. आता व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन मेथड मध्ये आणि क्लोरोमेट्रिक टायट्रेशन मध्ये टू एन्श्योर दॅट इज द मॅक्सिमम अॅक्युरेसी ऑफ द रिझल्ट्स द अमाउंट ऑफ द टायट्रेंट यूज्ड शुड बी बिटवीन दॅट इज 20% to 90% ब्युरेट व्हॉल्यूम. आणि कालफिशर टायट्रेशन मध्ये काय करतात, हे जे रिएजंट वापरतात त्याची पर्सेंट प्युरिटी म्हणजे आयडियली किती असतात, 20 to 90% काय असतं, दॅट इज करेक्ट आपले काय असे रिझल्ट असतात. The sample should this ideally contain that is a 4 to 18 milligram of water if the
tighter is reagent is 2 milligram per ml or between that is the 40 to 10 to 45 milligram of the water in if the tighter that is the reagent is the 5 milligram per ml. म्हणजे साधारणतः काय होतं की किती वॉटर कंटेंट आहे त्याच्यावरती आपण काय करतो रिएजंटची म्हणजे रिएजंट किती ml घ्यायचा ते डिपेंड करतो. म्हणजे 4 ते 8 ग्रॅम जर तुमचं वॉटर असेल तर तिथे आपण किती रिएजंट वापरतो 2 मिलीग्राम पर ml आपण तिथे रिएजंट वापरतो. म्हणजे आपण काल फिशर रिएजंट कुठले कुठले वापरले आपण सल्फर डायऑक्साइड असेल मिथेनॉल असेल किंवा इमिडाझोल असेल तर हे रिएजंट असतात ते 8 ते 48 मिलीग्राम वॉटर कंटेंट जर आपल्याला डिटरमाइन तेवढ्या रेंज मधला असेल तर 2 ml वापरतात आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10 ते 45 ग्रॅम वॉटर कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला 5 ml काय लागतं रिएजंट लागतो. त्यानंतर कुलोमेट्रिक टायट्रेशन मध्ये आता आपल्याला इथं इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट म्हणजे इथं काय करणार आहे आपण करंट मेजर करणार आहे. तर हा करंट किती असतो 100 to 1000 मायक्रोग्राम वॉटर साठी आपल्याला किती द्यायला म्हणजे किती करंट लागणार आहे साधारणतः किती आपल्याला बघा फॉर दॅट इज सॅम्पल शुड आयडली कंटेन दॅट इज 100 to 1000 microgram of the water to ensure that results sample should contain that is at least 40 milligram of the water as always less. म्हणजे तुम्हाला जर 500 एम्पियरचा जर करंट तुम्हाला द्यायचा असेल 500 व्होल्टचा तर तिथं सॅम्पल वॉटर किती डिटरमाइन केलं जातं नियर अबाउट तिथं 50 मिलीग्राम मायक्रोग्राम सॅम्पल तुमचं काय केलं असतं म्हणजे तेवढा वॉटर कंटेंट आपल्याला त्या वॉटर मधला डिटरमाइन करता येऊ शकतो. आता हायब्रिड टायट्रेशन ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे कारण त्याच्यामध्ये 18 ग्रॅम वॉटर असेल म्हणजे 18 मिलीग्राम वॉटर कंटेंट असेल तर आपल्याला काय करता येतं की 2 ml रिएजंट लागतो हायब्रिड कंटेंटसाठी. मी मग अशीच वरती सांगितलं की 45 मिलीग्राम पर्यंत वॉटर कंटेंट असेल तर तिथं काय लागतो 5 मिलीग्राम काय लागतो तिथं काय लागतो रिएजंट लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला कशावरून आपण डिटरमाइन करू शकतो की अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये तर हा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ द फॉर्म्युला. त्याच्यामध्ये आपण काय करतो की वॉटर कंटेंट कसं डिटरमाइन करतात तर ब्युरेट रिडिंग इंटू दॅट इज द क्वाल फिशर फॅक्टर इंटू 100 डिवायडेड बाय वेट इंटू दॅट इज 100. म्हणजे इथं काय करणार आहे आपण बीआर म्हणजे आपलं जे ब्युरेट रिडिंग आलेलं आहे ऍक्च्युअल अमाऊंट कन्झ्युम किती झाली ते रिडिंग आपण इथे मल्टिप्लाय करणार त्याला काल फिशर फॅक्टर जो असतो तो मिलीग्राम मध्ये असतो तो इथं त्या इन्स्ट्रुमेंटचा प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा ठरलेला आहे किती फॅक्टर आहे तो त्यानं मल्टिप्लाय करायचं त्याला काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवायडेड बाय काय करायचं जे आपण किती वेट घेतलेलं आहे सॅम्पलचं 0.1 ग्रॅम घेतलेलं आहे 0.02 ग्रॅम घेतलेला जे वेट घेतलेलं त्याला मल्टिप्लाय बाय 100 त्या कॅल्क्युलेशन वरून आपण काय करतो परत वॉटर पर्सेंट किती आहे त्याच्यामध्ये काय करतो डिटरमाइन करतो. सो दिस इज दॅट इज द काल फिशर टायट्रेशन मेथड टू डिटरमाइन दॅट इज द ऍक्च्युअल वॉटर कंटेंट प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल सबस्टन्सेस. ही काय झाली काल फिशर मेथड टायट्रेशन मेथड झाले. हॅलो समजतंय का मी सांगितलेलं आता. हा तर ही काल फिशर मेथड टायट्रेशनची मेथड आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे काय प्रिन्सिपल त्यानंतर रिॲक्शन त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन पोलरोमेट्रिक टायट्रेशन अँड दॅट इज द कॅल्क्युलेशन. ह्या 5 गोष्टी काय महत्वाच्या आहेत. ह्याच्यावरती नेहमी लॉंग प्रश्न असतो डिटरमाइन इन ब्रीथ दॅट इज हाऊ दॅट इज द मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन्ड बाय काल फिशर टायट्रेशन. हा असा लॉंग क्वेश्चन काय असतो 10 मार्काला नेहमी विचारले जातात ह्याच्यावरती आणि हा महत्वाचा आहे. ही मेथड जी आहे डिटरमाइन करायची ही सगळ्यात काय महत्वाची आहे. मॉइश्चर कंटेंट डिटरमाइन करण्याची ही काल फिशर टायट्रेशन मेथड जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. नेहमी याच्यावरती 10 मार्काला काय केला जातो प्रश्न तुम्हाला विचारला जातो. समजलं का काल फिशर टायट्रेशन मेथड काय आहे ती. आणि प्रत्येक अनालिटिकल लॅब मध्ये गेला तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये जर गेला तर प्रत्येक कंपनीमध्ये ही काल फिशर टायट्रेशन युनिट काय असतं तिथं असतं प्रत्येक R&D ला. काही शंका आहे का आता तुम्हाला. इज एनी डाऊट. नो मॅम. चालेल मला वाटतंय बहुतेक कोकाटे सर. मॅडम बोला. हा सर तुम्ही आलाय का. हा झालोय जॉईन झालोय. बर मग मी थांबू का आता इथं. चालेल काय अडचण नाही. एक्सटेंड करायचं असेल तर करू शकता काय राहिला असेल पॉईंट. हा मी माझं म्हणजे संपत झालेलं म्हणजे मी संपवलंच होतं तोपर्यंत तुम्ही दिसलाच. चालेल ठीक आहे मग. हा बोला की ककड सर. हा एक्सटेंड करायचं असेल करू शकता काय शेवटचा पॉईंट राहिला असेल तर. नाही झालं माझं एक्सप्लेन करून झालेलं आहे. ठीक आहे चालेल. चालेल ठीक आहे मग आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू पुढची मेथड बघूयात हाऊ टू डिटरमाइन दॅट इज स्कोरिंजर टू डिटरमाइन दॅट इज सल्फर कंटेंट. ओके थँक्यू.
ओके मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आवाज येते मुलांना? हो सर. Yes, sir. हॅलो. जरा एकदा तुमचे कॅमेरा चालू करा की प्रेझेंटेशन आपण. गुड मॉर्निंग. Good morning, sir. गुड मॉर्निंग सर. Shall we start our lecture? येस सर. Okay, now just you can turn off your mic. Huh? So make sure that your mic is off. एक मिनिट. हा सुरू होतं लेक्चर चालू आहे. आवाज कमी. Okay, PPT is visible to you. Just a minute. Huh? Okay, tell me, can you see PPT? Yes, sir. येस सर. Hello guys, Yes, can sir. you? Okay. Uh, Sound is clear? येस सर. Yes.
Okay, good. Now let's see what we had learned in last lecture. मागच्या लेक्चर मध्ये काय झालं त्याच्यावर आपण फास्ट क्विक घेऊया. Then we will start today's lecture. So in last lecture we have seen the ionization source. Ionization source means where the gas converted into the ion for the detection after passing through the analyzer. So we have seen in details. So what is meant by ionization source? What are the types? Generally, there are two types of ionization source. One is the electron impact ionization, that is called EI, and second is called the chemical ionization, that is the CI. Okay, first one is the electron impact ionization source. We have seen the details about this electron impact ionization, how it works. Here in diagram you can see its working. Then what is the role of voltage we apply for the ionization source? If you apply a very low voltage, then you don't get the fragmentation, because fragmentation is very important in EMS. Always remember fragmentation. So after fragmentation we can analyze the sample, but if you don't have any fragment, then there is no use of that sample. So when you have very low voltage, for example you just apply 10 volt electron volt, then there is no fragmentation take place. So you have to apply enough voltage, for example 70 electron volt or more than it, so you can get the proper fragmentation pattern. So first diagram is the when voltage is 70 electron volt, and second is the when voltage is only 14. So you can see clear the difference. In first para in spectra you can see the fragmentation pattern is take place very good and clear manner, but in second you don't have get very good pattern. So that when you have this pattern, so your analysis will be wrong, because you don't have sufficient data to analyze the sample. So always remember you need at least 70 electron volt for the analysis sample. Then we have seen one video how it works, ionization chamber. Let's see one more time. So this is the ionization chamber where you can see this filament. From this end the sample comes in, that is called sample inlet. Okay, and this is the electron. When electron ejected from this filament, received by this part. Okay, so this end, this hole where sample comes, like this sample comes. Now filament will transfer one electron, so it will collide with this sample or neutral molecule. Okay, so this is the electron comes, collide with the sample. There is a formation of ion. So one electron plus one electron goes to this trap electron. Now this ion we have to move towards the detector or mass analyzer. So what we do, we just apply positive field. This is the positive ion, so we have to apply positive field. So this is the positive field or positive electrode. When this positive, there will be repulsion. Okay, so repulsion, this ion will start to move towards this end or outlet of the ionization chamber. So you can see clearly, so ion is moving into the mass analyzer. So this is the working of ionization or electron ionization chamber. Okay. Now our next part is the mass analyzer. Okay, the last time we have seen this ionization source. Now we can see we have to see the mass analyzer. So mass analyzer means where mass will be analyzed. Okay, simple. The terms itself indicate what will be done in that part. This is the middle part of the EMS, and it is very important because you have to analyze each mass ion. Then you can give the better result for the sample. Okay, let's see what is meant by mass analyzer. You can call it by other names like transmission quadrupole mass spectrometer, quadrupole mass filer, or quadrupole mass spectrometer. So it is the component of the mass spectrometer. So in previous slide you can see that this is the middle part of the mass analyzer. So it is the important component of the mass spectrometer.
always remember, so what mass analyzer does? There are two terms which take place in the mass analyzer. First one is the collection. What collection? Collection of ion. And second is the separate. So in mass analyzer, two things is going to happen. One is the collection of ionized masses and then the separation of these ions. थोडक्यात काय होतं, ज्यावेळेस आयन्स येतात तयार झालेले आयनायझेशन चेंबर्स मधनं, त्यावेळेस मास अनालायझर त्या सगळ्या आयन्सना कलेक्ट करतं आणि त्यांना सेपरेट करतं. ओके, सेपरेट कुठल्या बेसिसवर करतं? इट सेपरेट on the basis of charge to mass ratio. So remember, whenever mass spectroscopy terms comes, these terms will come, charge to mass ratio. This term is very important because on this term there is a separation of ion. So always remember charge to mass ratio. So this analyzer take all the ionized sample and it separate based on the charge to mass ratio. Okay, and whatever this separation take place after, they are sent to the detector for the detection. So this will be the next part, detector of the sample. Now let's see the two main properties of the mass analyzer. Always remember these two property must have for the mass analyzer. Mass analyzer ला हे दोन property असल्याच पाहिजे. First one is that it should be able to distinguish between very small mass difference. याचा अर्थ काय? ज्यावेळेस आयन्स तयार होतात त्यावेळेस नंबर ऑफ आयन्स तयार होतात. काही जर मास टू चार्ज रेशो जास्त असेल किंवा काही जणांचा कमी असेल. सपोज देर इज स्मॉल मास डिफरन्स. समजा एक आयनचा मास आहे 15 आणि दुसऱ्या आयनचा मास आहे 15.5 किंवा 16. तर अनालायझर मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन दिस स्मॉल मास डिफरन्स. ओके, सेकंड इज it allows sufficient number of ions to pass through to give measurable ion currents. याचा अर्थ काय? ज्यावेळेस हे मास डिफरन्स तो अनालाइज करेल किंवा सेपरेट करेल त्यावेळेस हे सर्व आयन्स त्याने पुढे पास केले पाहिजे. ठीक आहे, जर पुढे पास करत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ते डिटेक्टर पर्यंत गेले पाहिजे ना. जर डिटेक्टर पर्यंत नाही गेले तर देर इज नो यूज ऑफ दिस टाइप ऑफ अनालायझर. So these 2 points must have for the mass analyzer. If these 2 points are not obeyed by the mass analyzer, then that mass analyzer will not be a good quality. त्याची क्वालिटी चांगली नसणार आहे आणि तुमचे रिझल्ट्स चांगले नसणार आहे. ओके, so remember, distinguish between small mass difference and sufficient number of ions should pass towards the detector. These terms are not entirely compatible. म्हणजे हे दोन्ही टर्म एकमेकांशी संयोग नाहीये असं म्हणू शकतात. But that doesn't make any large difference. Okay, and as we know, nobody is perfect in the world, so mass analyzer is also no exception for this. So there is no ideal mass analyzer. आपण नेहमी म्हणतो ना कोणीही परफेक्ट नाही. जर माणसानेच मशीन बनवलं असेल तर ते परफेक्ट असू शकेल का? नाहीये. So there is no ideal mass analyzer. Let's see, next point is the type of mass analyzers. What are the types of mass analyzer? You must remember, I think in EMS mass spectroscopy chapter चव्हाण सरांनी घेतला असेल माझ्या मते, होय का नाही? चव्हाण सरांनी शिकवलंय का हे? Yes, sir. Sir. डिटेल्स मध्ये शिकवलं असतील आय थिंक. बरोबर, उत्तर द्या. बोला, माईक चालू करून लगेच सांगा. चव्हाण सरांनी कुठला पॉईंट चालू केलेला आहे तुमचा आता एमएस मध्ये? हॅलो सर, सोर्सेस चाललेत. आयन सोर्सेस. आयन सोर्स चालू आहे का? बरं, म्हणजे इलेक्ट्रॉन आयनायझेशन सोर्स चालू आहे. हा, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला डिटेल्स भेटतील कारण ते चॅप्टर फक्त एमएस साठी आहे. तर आपल्या इथं काय आहे, फक्त त्याचा पार्ट घेतोय आणि आपण थोडंसं बघतोय डिटेल्स, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल एक्झॅक्ट काय. तसं आपल्याला एवढी फुल डिटेलची गरज नाहीये. ओके, सो लेट्स सी द टाइप्स ऑफ मास अनालायझर. First type is the quadrupole mass analyzer. Second is the time of flight mass analyzer. Third one is the magnetic or electrostatic double sector mass analyzer.
fourth one is the quadrupole ion trap mass analyzer, and 5 are the ion cyclotron resonance. So this type of mass analyzer you can find in the mass spectrometer. Okay, today we are going to see first one, quadrupole mass analyzer. So we have to see what is meant by quadrupole mass analyzer. This is the first time used in 1953 by two scientists. First one is the H. Demelt and second is the W. Paul. And for this work, they got Nobel Prize in the 1989. ठीक आहे, त्यांनी फक्त एवढं मास अनालिसिसचं इन्स्ट्रुमेंट बनवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी नोबेल प्राइज मिळालं. समजा पुढे भविष्यात तुम्ही कधी बनवलं असं कुठला पार्ट जे इम्पॉर्टंट असेल केमिस्ट्रीसाठी किंवा वर्ल्डसाठी, सो यू विल गेट द नोबेल प्राइज. ओके, सो डोंट लूज युअर कॉन्फिडन्स. सो ॲज द नेम रिफर, जसं क्वाड्रापोलचं नाव सांगते आपल्याला की काय असेल त्याच्यामध्ये. So quadra म्हणजे pole. Pole means pole is either rod or something else. Okay. So as name inferred, it made of 4 cylindrical rods set parallel to each other in vacuum. So this line is important. So it indicates that there are 4 rods which are parallel to each other in a vacuum. So this is the work construction of the quadrupole mass analyzer. So ion separation, when the ions are enter into the quadrupole, the separation will take place, and that separation will be based on stability of their trajectory. So what does it mean by trajectory? Trajectory is nothing but the path of ion under action of force or field. ज्यावेळेस आपण एखादं फील्ड तयार करतो एखाद्या ह्याच्यावरती, तर त्याची काय जे रूट असेल किंवा पाथ असेल एखाद्या आयनचा, तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅजेक्टरी. ठीक आहे, इन शॉर्ट यू कॅन से दॅट इट इज द पाथ ऑफ द आयन. सो आयन सेपरेशन इन quadrupole is based on the stability of their trajectory in the oscillating electrical field that are applied to the rods. म्हणजे आपण काय करतो, क्वाड्रापोलला व्होल्टेज पास करतो, एसी आणि डीसी करंट. ओके, ज्यावेळेस आपण एखाद्याला करंट किंवा व्होल्टेज पास करतो तर त्याच्या भोवती इलेक्ट्रिकल फील्ड तयार होतं, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, जर आपण इलेक्ट्रिक वायरला हात लावला, करंट असेल तर आपल्याला झटका बसतो. ओके, इट इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड अँड द इलेक्ट्रॉन्स आर पासिंग थ्रू दॅट वायर्स. सो दिस फील्ड क्रिएट ए ऑसिलेटिंग इलेक्ट्रिकल फील्ड टाइप. हे ऑसिलेशन म्हणजे काय, झोका घेण्यासारखं असतं ना, आपण जर झोका घेत असतो एखाद्या वेळेस, त्या टाईपचं इलेक्ट्रिकल फील्ड तयार होतंय. ओके, आणि ज्यावेळेस एखादे इलेक्ट्रिक फील्ड तयार असेल आणि त्याच्यामधनं आयन पास होत असेल तर त्याचं सेपरेशन होतं. ठीक आहे, सेपरेशन कसं होतं ते आपण बघूया. आणि द नेक्स्ट पॉइंट इज दिस quadrupole mass spectrometer are smaller, cheaper, more rich than the magnetic structure. याचा अर्थ काय, स्मॉल असतात, चिपर असतात, स्वस्त असतात, अँड मोर रिच मीन्स टफ, त्यांची क्वालिटी किंवा स्ट्रेंथ चांगली असते थोडक्यात दॅन द मॅग्नेटिक सेक्टर. दिस इज द अनदर मास अनालायझर. कम्पेअर्ड टू दिस मास अनालायझर, दिस क्वाड्रापोल इज गुड वन असं आपण म्हणू शकतो. ओके, नाव यू कॅन सी दॅट द लो स्कॅन टाइम. व्हॉट इज मिनिंग ऑफ लो स्कॅन टाइम? It is less than 100 ms. 100 ms means 100 millisecond. Okay, so in 100 millisecond तेवढ्या टाइम मध्ये ते पूर्ण स्कॅनिंग करतं. जेवढे सॅम्पल पास होतात ना तेवढे सॅम्पलचं स्कॅनिंग तो लेस दॅन 100 मिलीसेकंड. तुम्ही विचार करू शकता, सेकंडचा मिली पार्ट, ते पण 100. सो हाऊ कॅन इट फास्ट वर्क? सो अँड दिस मास अनालायझर इज गुड फॉर द GC and ELC inlet, gas chromatography and liquid chromatography. The next point is called same quadrupole mass analyzer. It is called mass filter. याचं दुसरंच नाव आहे mass filter. आता ह्याला mass filter का म्हणायचं rather than the mass analyzer? So don't get confused because these two words are used for same point, same analyzer. But you can understand what is meant by mass filter. सो फिल्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना, फिल्टर म्हणजे काय, एखादं कंपाऊंड दुसऱ्यामधनं काढून घेणे.
समजा तिथे 4-5 मिक्सचर असतील, 4-5 कंपाऊंड असतील, त्यातलं एखादं कंपाऊंड आपल्याला काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल 4-5 लिक्विड आहे. डिस्टिलेशन काय करतो आपण, पहिले एक स्मॉल लिक्विड काढून घेतो, म्हणजे आपण थोडक्यात फिल्टर करतो किंवा सेपरेट करतो. सो दिस अनालायझर वर्क्स ॲज अ फिल्टर. म्हणजे नेमकं काय होतं, रीड द फर्स्ट वन लाईन. Ions of only a single mass to charge ratio pass through the apparatus. Okay, लक्षात येते. Ions of only a single mass to charge ratio pass through the apparatus. याचा अर्थ काय, ज्यावेळेस आयन सोर्स मधनं सर्व आयन्स येणार, बरोबर, आणि प्रत्येकाचं मास टू चार्ज रेशो वेगळा असणार. भरपूर आयन्स असणार, 10 असतील, 5 असतील, 15 असतील, प्रत्येकाला मास टू चार्ज रेशो असणार. पण हा अनालायझर काय करतो, स्पेसिफिकली एकच मास टू चार्ज रेशोचा आयन पास करतो आणि बाकीचे पास करत नाही. ठीक आहे. सो दिस वर्क ॲज अ फिल्टर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मास फिल्टर. अँड दिस सेपरेशन ऑफ आयन बेस्ड ऑन ऑसिलेशन इन इलेक्ट्रिक फील्ड. जसं आपण बघितलं होतं की मागच्या स्लाइडमध्ये, ऑसिलेशन इन अन इलेक्ट्रिकल फील्ड बाय युझिंग AC आणि DC करंट. ठीक आहे. तर हे 2 पॉइंट मास अनालायझर, क्वाड्रापोल मास अनालायझरला लागू होतात. आता ज्यावेळेस एखादं मास तयार होतं, when there is a formation of ion, we have to move this ion towards the detector. नुसतं तयार करून किंवा सेपरेशन करून चालणार नाही आपल्याला, तर त्या आयनला आपल्याला पुढे पास करावं लागेल. and to pass these ions towards the detector, we have to apply the potential field, and which is around 5 to 15 volt. एवढं आपला पोटेन्शियल त्याला अप्लाय करावं लागतं, तरच ते मास आयन्स पुढे जाऊ शकतात, नाहीतर नाही जाणार. ओके. आणि समजा तुम्हाला वाटतं ह्या मास अनालायझर रिझोल्युशन भेटत नाहीये, सेपरेशन जास्त होत नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, यू कॅन ऍड अनदर क्वाड्रापोल मास अनालायझर इन अ सिरीज. 2-3 क्वाड्रापोल मास अनालायझर घ्यायचं एकत्र आणि सिरीज मध्ये कनेक्ट करायचं. तर यू कॅन अचीव बेटर रिझोल्युशन than the single mass analyzer. ठीक आहे. जर तुमच्या 2-3 मास अनालायझर असतील आणि तुम्ही एकमेकाला कनेक्ट केले असतील ते, तर तुमचं सेपरेशन किंवा रिझोल्युशन चांगलं होईल. ठीक आहे. सो यू कॅन अचीव हायर गुड रिझोल्युशन बाय युझिंग दिस टाइप. नाउ सी द डायग्राम ऑफ द quadrupole mass analyzer. So there are 4 electrodes in the left diagram. This is the small part of small analyzer, mass analyzer. In right hand side diagram, you can see that there are 4 electrodes. Sample ion comes from one end and goes out from the other end towards the detector. So this is the detector part. Okay, here you can see detector. आता आपल्याला जे मास घ्यायचा आहे किंवा ज्या मास आयनचं अनालिसिस करायचं आहे, तेवढं आपल्याला फक्त तेवढाच आयन पास करायचा आहे. बाकीचे आयन्स आपल्याला बाहेर काढायचे किंवा फिल्टर करायचे. ते कसं होतं ते पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला समजेल. Let's see the basis of mass analyzer, quadrupole mass analyzer. Ions will form here, will enter into this mass analyzer. This whole part is the mass analyzer. It includes 4 parts parallel to each other. हे 4 इलेक्ट्रोड आहेत. हे 4 इलेक्ट्रोड एकमेकाला पॅरलल आहे. आता थोडीशी अरेंजमेंट लक्षात घ्या कशी आहे. आता जर तुम्ही बघितलं, हा इलेक्ट्रोड किंवा हा इलेक्ट्रोड आणि हा रॉड आणि हा रॉड, दिस रॉड and this rod are connected to one line. ठीक आहे. हा रॉड आणि हा रॉड एकमेकाला कनेक्ट केलेला आहे एका लाईनला, आणि हा वरचा आणि हा खालचा रॉड, हे दोन्ही रॉड एकमेकाला कनेक्ट करून दुसऱ्या लाईनला जोडलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा रॉड आणि हा रॉडला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड केलेला आहे, आणि हा रॉड वरचा जो रॉड आहे आणि हा जो खालचा रॉड आहे त्याला निगेटिव्ह इलेक्ट्रोड बनवलेला आहे. ओके. सो यू कॅन सी दॅट these are consist of 4 metal rods or electrode. These ions हे आपण पॉइंट बघितलेला आहे. These opposite electrode have potential of same sign. Same sign म्हणजे काय, हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील आणि हे दोन्ही निगेटिव्ह असतील, किंवा हे दोन्ही पॉझिटिव्ह असेल आणि हे दोन्ही निगेटिव्ह असेल. You can adjust anyway. Just you have to make sure that both rods have same sign. Means
this rod and this rod should have same sign, and this rod and this rod have should same sign, means positive or negative electron volt. In mass spectrometer, what they does, they put a applied potential of this much U plus V cos omega t. एवढं ते पोटेन्शियल अप्लाय करतात. तर आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, म्हणजे आपल्याला इथं गरज नाहीये. ठीक आहे. सर एवढं अमाऊंटचं पोटेन्शियल ते अप्लाय करतात. आता यू म्हणजे काय आहे, डब्ल्यू म्हणजे काय आहे ते बघूया. सो यू मीन्स डीसी व्होल्टेज, व्ही मीन्स AC voltage, alternating current. DC means direct current. Okay. Omega means angular velocity of alternating voltage. So these are the electrical terms. So when we connect these two rods, we apply this much of potential to these rods. ठीक आहे. ज्यावेळेस असं आपण करतो त्यावेळेस ह्या रॉड भोवती त्यांचं एक इलेक्ट्रिकल फील्ड तयार होतं. इलेक्ट्रिकल फील्ड समजते ना, इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं की त्या इलेक्ट्रिक फील्ड मधनं आपण ज्यावेळेस आयन पास करू त्यावेळेस त्याचं सेपरेशन होणार आहे. ओके. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. तुम्हाला अशा पद्धतीनंच कन्स्ट्रक्ट करावं लागेल, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील, नाहीतर भेटणार नाहीये. नाव लेट्स सी द इज वर्किंग. ऑपरेशन ऑफ द कॉन्ट्रापॉल, हाऊ इट वर्क्स हे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कळते की सेपरेशन कसं होतं. नाव व्होल्टेज, ऑलरेडी यू हॅव अप्लाइड व्होल्टेज टू द इलेक्ट्रोड्स. नाव these voltage affect the trajectory of the ions. या व्होल्टेजमुळे जो आयनचा पाथ आहे किंवा ट्रॅजेक्टरी आहे त्याच्यावर परिणाम होतो. So in short we can say that in voltage applied to the electrodes affect trajectory of ions. आता हे ट्रॅजेक्टरी ऑफ आयन्स कसं अप्लाय होतं, कारण प्रत्येक आयनचं मास टू चार्ज रेशो वेगळं आहे. ठीक आहे. आणि हे व्होल्टेज आपण चेंज करू शकतो, फ्रॉम लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज आपण स्कॅन करू शकतो किंवा चेंज करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला जो आयन पाहिजे त्या आयनचं आपण व्होल्टेज सेट करायचं. सो यू विल गेट दॅट आयन्स ओनली डिटेक्टेड बाय द डिटेक्टर अँड अदर्स आयन्स विल बी इलिमिनेटेड बाय द सोर्स. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अप्लाय करतो सेम व्होल्टेज, तर मास टू चार्ज रेशोनुसार ते सेपरेट होतात आणि जो आपल्याला आयन पाहिजे तोच फक्त आयन्स पुढे पास होतो आणि ह्याच्यामधनं पास होऊन डिटेक्टर पर्यंत जातो. आणि बाकीचे जे आयन्स आहेत, जे आपल्याला नको आहे ते आयन्स, ते आपण काय करतो, ह्याच्यामधनं बाहेर काढून घेतो. कारण हे पूर्ण व्हॅक्युम सिस्टीम आहे. आता इथं आपण ओपन मध्ये दाखवतोय, बट इट इज क्लोज सिस्टीम, व्हॅक्युम इज अप्लाइड. सो व्हेन ion is comes out from this electrode, it will be taken away by the vacuum. Vacuum मधून आपण ते काढून घेतो, जे आपल्याला आयन नको आहे ते काढून घेतलं जातं. ठीक आहे. सो आयन्स विथ अदर मास टू चार्ज रेशो, समजा आपल्याकडे 3 आयन्स आहेत. ओके. आणि प्रत्येक आयनचं मास टू चार्ज रेशो डिफरंट असणार आहे. समजा पहिला आयन्स आहे त्याचं मास टू चार्ज रेशो आहे 15, दुसरा आयन आहे त्याचा मास टू चार्ज रेशो आहे 20 आणि तिसराचा आहे 25. आता समजा मला फक्त 20च घ्यायचं आहे, 20 ज्याचा मास टू चार्ज रेशो 20 आहे तोच आयन मला फक्त डिटेक्ट करायचा आहे. तर मग मी काय करणार, आय विल सेट द AC अँड DC व्होल्टेज. म्हणजे आपण इथनं जे AC आणि DC व्होल्टेज पास करतोय, ठीक आहे, अशा प्रकारे सेट करणार की याच्यामधनं फक्त जो आयन पास होईल त्याचं फक्त मास काय असेल, 20 असेल. आणि जे बाकीचे आयन्स आहेत ज्याचा होईल दे विल ऑटोमॅटिकली टेकन अवे. म्हणजे याच्यामधनं याच्यामधून काय होईल, बाहेर पडेल आणि इट विल बी सॅप अवे बाय द व्हॅक्युम. ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करता, ट्यून करू शकता. मग तुम्ही काय करायचं, स्लोली AC आणि DC व्होल्टेज वाढवत जायचं. म्हणजे आपल्याला जो आयन पाहिजे तोच आयन फक्त पुढे पास होईल आणि इट इज कॉल्ड स्कॅनिंग. जसं आपण रेडिओ असतं ना, रेडिओ आपण चालू केल्यानंतर काय करतो, पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी सेट करत जातो फ्रॉम लो टू हाय. जे आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे किंवा जे आपल्याला चॅनल ऐकायचं आहे त्याच्यावर ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस ते चॅनल ऑटोमॅटिकली लागणार. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, रेझोनन्स.
अशा प्रकारे आपण ज्यावेळेस AC आणि DC व्होल्टेज सेट केलं तर तेच फक्त आयन पुढे जाणार, बाकीचे आयन जाणार नाही. जर स्कॅनिंग केलं तर मग आपल्याला जेवढे आयन्स तयार होतात ते सर्व आयन्स पुढे जाऊन डिटेक्ट होतात. ठीक आहे. मग आता जे आयन्स पाहिजे ते आयन्स डिटेक्ट होतील आणि जे नको आहे ते बाहेर पडतील. ठीक आहे. सो दिस इज द वर्किंग ऑफ द क्वाड्रापोल आयन. याच्यावर एक व्हिडिओ बघूया. सो यू विल अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स. आवाज येते? नाही सर आवाज. व्हिडिओच येत आवाज येत नाही का? येत नाही सर. नो सर. व्हिडिओ येत नाही. नाही येत. जस्ट वेट. आता येतंय? नाही सर येत. नाही सर. Just wait a minute. माहित नाही मला गुगल मीटचं. मी हे व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित आहे का? आता फक्त लक्ष द्या. RF means AC voltage, DC voltage. So when you apply this type of voltage, so you get the oscillation, this field, electric field, and this is called oscillation. Okay, so it moved from one end to another end, and it is because of electrical field, AC and DC voltage, and this is called oscillations. Now here you can see that this ion is coming, and it's only ion passing through this electrode. Okay, and it depends on the AC voltage. Now the ion which has different mass ratio than this one will be thrown away from this quadrupole analyzer. So the ions which have different mass will be thrown away. Okay, so this is about the instrumentation. Now I have one more video, and this video is very good.
Right now you just watch. I will share on Google Classroom. हा मॉलिक्यूल आपला फाइंड आउट करायचा आहे याच्यामध्ये. ओके, हाऊ विल डू दिस, हा कशा प्रकारे आपण करू शकतो ते त्यांना सांगितलेलं आहे. ओके, दिस इज टेलिंग दॅट वी हॅव टू फाइंड द वॉटर ऑन द मार्स. मंगळ ग्रहावर आपल्याला पाणी शोधायचं आहे आणि त्याच्यावर आपण माती कलेक्ट केलेली आहे. आणि हे सर्व काय कंपाऊंड असतं. माती म्हणजे काय, मटेरियलच आहे थोडक्यात. आणि हे आपण मास स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्यानं अनालिसिस करू शकतो. दिस इज द मार्स प्लॅनेट and this is the mass instrument. So this is the quadruple mass spectrometer, and this is a sample turned into the gas. Okay, now here gas will enter into the mass spectrometer. This is the ionization chamber. ज्यावेळेस आयन तयार होईल त्यावेळेस फ्रॅगमेंटेशन तयार होतील, बरोबर, आयन्स तयार होतील. ज्यावेळेस हे आयन्स ह्याच्यामध्ये येतील, ओके. ह्याचे आवाज ऐकत येत नसते तर मी काय करतो, गुगल क्लासरूमवर टाकतो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. सिंपल आहे, फक्त आपल्याला मास आयन फिल्टर करायचं आहे. ओके, आणि ते कसं फिल्टर होतं, इट्स टोटली डिपेंड्स ऑन द हाऊ मच व्होल्टेज यू आर अप्लाइड. ज्यावेळेस तुम्ही व्होल्टेज अप्लाय करत जाता फ्रॉम लो टू हाय व्होल्टेज, इट्स कॉल्ड स्कॅनिंग. स्कॅन होत जातं आणि त्या स्कॅन होताना स्मॉल आयन पहिल्यांदा पास होईल, नंतर त्याच्यापेक्षा मोठा मास टू चार्ज रेशो असलेला आयन पास होईल. So this way you separate all the ions based on its mass to charge ratio. ठीक आहे, तर हे झालं मास अनालायझर बद्दल. तर पुढचा पॉइंट बघूया. This is the comparison of all the mass analyzer. ज्यावेळेस चव्हाण सर तुम्हाला घेतील त्यावेळेस कंपॅरिझन मध्ये येईल. So there are 5 analyzer. First one is the quadrupole, second is the ion traps, third is the time of flight, magnetic sector, and Fourier transfer. So from this data you can say that which one is good quality or which one is better as compared to the order. Now first criteria for deciding is what, how much separate this how can separate these different ions according to its mass to charge ratio. If resolution is good, then it is called better. Quadrupole has low, ion trap has low, can operate higher, time of flight has moderate to high, magnetic sector moderate to high, and Fourier transfer is high up to 5 lakh. So you can see that this Fourier transfer can have good quality of resolutions. So mass to charge range म्हणजे आपण कुठले मास सेपरेट करू शकतो त्याची त्यांनी रेंज दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. स्पीड, स्कॅन स्पीड म्हणजे किती सेकंदामध्ये किती टाइम मध्ये ते अनालिसिस करतात ते त्याचं सांगितलेलं आहे. आणि हे पुढचे पॉईंट काय, व्हॅक्यूम, हे आपण व्हॅक्यूम किती वापरू शकतो त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे कुठल्या
इन्स्ट्रुमेंटला वापरू शकते त्याच्याबद्दल दिलेलं आहे. ओके, सो दिस इज द चार्ट वेर यू कॅन say that this one is good for ES or PBTS, or this is good for the ES when time of flight analyzer is used. So these are the name of instruments. Okay, so we are not going in detail. Now next part is the detector. आता डिटेक्टर हा महत्वाचा पार्ट आहे, कारण डिटेक्टर होणारच नसेल तर त्या पूर्ण सिस्टमचा काहीच उपयोग नाही. ओके, सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द मास विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज कॉल्ड मास. हॅलो सर, आवाज येत नाहीये. हॅलो. सर चालेल. तर रेकॉर्डिंग चालू आहे.
हेलो हेलो अनुष्का मैसेज करना बस ग्रुप पे। क्या करे, मैसेज डालू क्या? हाँ ग्रुप पे करना मैसेज उनको। क्या करूँ मैसेज कि सर आप कहाँ हो? कहना उनको हम नहीं, हम क्लासरूम में है, कहना हम बंद करेंगे, पूछ उनको। सर ये वेटिंग करके डाला हुआ है मैंने। क्या क्या कहा? हम वेट कर रहे कर बोल के डाला हुआ है मैंने, और क्या डालू? ग्रुप पेज में डालती हूँ। वैसे भी टाइम खत्म होने वाला है। 10:50 हो गया है ना? हाँ रिकॉर्डिंग ऑन है अभी। रिकॉर्डिंग होने पर टाइम भी। रिकॉर्डिंग कैसा होने पर? अरे सर ने नहीं देखा मैसेज। नहीं देखा है क्या? सोचा नेट ही मतलब खत्म हुआ है क्या? नेट ऑन है, नेट ऑन है, उन्होंने देखा नहीं है, फिर नहीं किया। हाँ, क्या करे अभी, जाए क्या? आहेत का सर्वजण? आहे, दोघं ते गलीत झाले. ओके, आवाज येत नव्हता का? हॅलो, हो सर, शेवटी आवाज बंद झालेला. कुठल्या साईडला आवाज बंद झाला? सर हॅलो, ते डायग्राम आणली होती ना तुम्ही, कुठली? डायग्रामची पेज होतं. डिटेक्टर मध्ये ना? हा डिटेक्टर. ओके, हेच ना? हॅलो, आवाज येते? अरे आवाज द्या, थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असले की हे होते. कॉलेजमध्ये आहे, कॉलेजचं नेटवर्क वापरतोय. स्लाइड दिसतात?
ओके. ओके, हे आपण बघितलंय. आवाज आहे? 2 मिनिटात आपण हे संपूया, जास्त वेळ लागणार नाही. नेटवर्क प्रॉब्लेम यायला लागला. आवाज येते? हॅलो. येस सर, येतोय आवाज. अरे बोला, लवकर बोला. हो येतोय सर. ओके. इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर मध्ये 2 टाईप असतात. फक्त त्याचं वर्किंग सेम आहे, फक्त कन्स्ट्रक्शन डिफरंट आहे. पहिल्यामध्ये इमेजमध्ये बघू शकता तुम्ही की हे डायनोड्स म्हणतात. कारण हे डायनोड्स ज्यावेळेस त्याच्यावर एखादा आयन हिट होतो त्याच्यापासून इलेक्ट्रॉन्स तयार होतात. इट इज कॉल्ड डायनोड्स. इट इज मटेरियल. ओके. So when electron hits, it will produce the electrons, and this electron will move forward. So whenever it hit the diodes, it will produce the current, and these diodes are connected in a series. Okay. आणि हे तुम्ही बघू शकता एक सिरीज मध्ये एका मागे एक कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे त्याला आपण सिरीज मल्टिप्लायर म्हणू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एक आयन पास करता त्यावेळेस तुम्हाला इथं करंट 10⁶ टाइम मिळतो. ओके. So when you pass one ion, you will get the current 10⁶ time. So that's why its sensitivity is very high. And just अशा शेपचा जर असेल डिटेक्टर तर ह्याला आपण म्हणतो कंटिन्युअस डिटेक्टर, इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर. हा आपल्याला बघू शकता तुम्ही एखाद्या बैलाच्या शिंगासारखा आहे. So when it ion pass, it will collide with the surface of this diodes, and it will be repeated again and again, and will produce the signal. ठीक है, आपला सिग्नल पास करेल. So this is the working. So we can say that is commonly used detector in mass spectrometer. Very high sensitivity, low noise. त्याचे नॉइज तुम्हाला खूप कमी मिळणार बाकीचे, आणि इट्स गेन म्हणजे एका इलेक्ट्रॉन पासून तुम्हाला 10⁶ टाइम्स इलेक्ट्रॉन्स मिळतात. दॅट्स वाय इट्स सिग्नल इज व्हेरी गुड क्वालिटी, and its life is around 1 to 2 years. 1 ते 2 वर्षापर्यंत चांगलं काम करू शकतं इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर. आणि आफ्टर दॅट यू हॅव टू नीड मेंटेनन्स फॉर दिस इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर. 2 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बघा. पहिला आहे इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर ऑपरेशन, सिरीज मध्ये आहे. हे सर्व सिरीज मध्ये आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हिट होतो त्यावेळेस त्याच्यापासून जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन तयार होतात. दॅट इज कॉल्ड एम्प्लिफिकेशन्स. अजून एक आहे इलेक्ट्रॉन मल्टिप्लायर ऑपरेशन इन कंटिन्युअस डायनोड. So you can easily see that number of electrons are goes on increasing. Okay, so this way it works. This is the end of the detector. Okay, now turn your camera. व्हिडिओची आवाज आली नाही तर ही व्हिडिओ मी लगेच गुगल क्लासरूमला अपलोड करतो. पहिले 2 आणि आता शेवटचे 2. पहिले 2 तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कसं ते वर्किंग आहे त्याचं. ओके, ठीक आहे. Okay, आता sir. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय अडचण कुणाला, आणि यू हॅव टू टेल मी फ्रँकली. डोंट बी शाय, डोंट बी No, गेट sir. हेजिटेट. ना मी विचारतो म्हणून नो सर म्हणू नका, कारण इट्स युअर राईट टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. तुमचा सगळा हक्क आहे की तुम्ही हे जे शिकवतो ते समजलं, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. So anyone have any doubts? कुणाला काय डाउट्स आहेत का? साजिद, नाही turn सर. your mic. निखिल, निखिल. नो सर, नो सर. नो सर, नो सर म्हणजे काय?
डाऊट नाही कॅमेरा चालू करा बरं, तुमचे चेहरे तर बघू द्या मला. आठवड्यातून एकदा भेटतोय आपण. परत ते रस्त्यात दिसतं ओळखलं पाहिजे ना मी तुम्हाला. ओके. बाकीचे काय झाले? अनुपम नायर, सुधीर चौगुले. नायर, समजतंय का? हो सर. एवढं सोपं नाही समजायला ते. हा, थोडं अवघड आहे. मग थोडं समजत नसेल तर बिनधास्त विचारा, सांगेल तुम्हाला कधी. ठीक आहे, कुणीही असो, जर काय अडचण असेल, डाऊट असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यावर मटेरियल काय असेल तर गुगल क्लासरूम म्हणून टाकतो आज. तर याच्या प्रकारे आहे. आता हे आपलं GCMS झालेलं आहे, त्याचं आपण ऍप्लिकेशन बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण GCIR चालू करणार आहे. ठीक आहे, GCIR म्हणजे आपल्याला काय, आता फक्त JC शिकलेलं आहे, त्याच्यातला IR पार्ट आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर JCNMR आहे ते बघूया. ओके, टिल देन गुड बाय, सी यू ऑन नेक्स्ट टाइम. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू.